हरवलेली पाखरे येतील का रे पुन्हा भेटायला? ते गेलेले क्षण पुन्हा सजवायला, आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील ते अनमोल क्षण मिळतील का रे पुन्हा जगायला? हॅलो. यानंतर प्रथमतः मी JB पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं म्हणून शेवटी. त्यानंतर अरुण जंगम पाटील सर, शामराव पाटील सर इटकरे यांनी मनोगत 1 मिनिट व्यक्त करावं. कोणी तर सुरुवात केल्याशिवाय काही तर होत नाही. सरांनी पहिल्यांदा सुरुवात केल्या भाषणाला. आज 2 मिनिट. 2010-11च्या ज्योती विद्यालय आणि कन्याशाळा यांच्या SCCच्या विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी जे गेट टुगेदर कार्यक्रम इथे घेतलाय, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय जंगम सर, JB पाटील सर, अनिल पाटील सर, SA पाटील सर, जवळजवळ सर्वच आमचे शिक्षक बंधू आणि त्या काळचे विद्यार्थी असणारे आता बऱ्यापैकी प्रौढ झालेले या ठिकाणी सर्व बंधू भगिनींनो, पहिल्यांदा कोणी धनुष हातात घ्यायचं म्हणून या ठिकाणी इथं चालू होतं. आपण म्हटलं काही नाही, आता काय आहे, वेळ मिळाल्या तोपर्यंत बोलून घ्यावं. शेवटी माणसं कंटाळत जातात, पुन्हा बोलायचं राहून जातं. विचार करत होतो काय बोलायचं.
इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत या ठिकाणी 9वी पर्यंत या विद्यार्थ्यांना मी शिकवायला होतो. लहान मुलं होती, आमचं पण बऱ्यापैकी तरुण वय होतं. फार मारत होतो विद्यार्थ्यांना, फार मारत होतो. आता अलीकडे ते बंद झाले, पण त्या काळात फार मारत होतो. आता वाटतंय की आपण त्या काळात काही जरा चूक केली का. त्या काळामध्ये ही बावरे असणारी मुलं जी आहेत ही आता अलीकडे प्रौढ झाली. त्या काळामध्ये जर बघितलं तर लांब अंतरावर एखादं तांबडं फडकं जरी गेलं तरी त्यांचं बावरणारं मन आता प्रौढ झालंय. मित्रांनो, एक 3च बाबी फक्त मी तुमच्या पुढे मांडतोय. वेळ फार अपुरा आहे, बरेच जण बोलणार आहेत. मला जाणवणारे 3 बाबी आहेत. आमच्या वेळचं शिक्षण वेगळं होतं, आम्ही शिकवत होतो तो काळ पण वेगळा होता. अलीकडे सगळंच बदललंय. आणि आता समाजामध्ये एक कुटुंब प्रमुख, कुटुंबातला कर्ता माणूस, कुटुंबातली करती स्त्री याच्या उंबरठ्यावर तुम्ही येऊन थांबलाय. काही जण त्या उंबरठ्याच्या आत आहेत. एक 3 समस्या फक्त तुमच्या पुढे सांगतो. आमच्या वेळी त्या नव्हत्या. आम्ही शाळेमध्ये असताना तुम्हाला प्रश्न विचारत होतो, त्याची उत्तर आम्हाला नक्की माहित होती. आम्ही जे तुम्हाला विचारत होतो त्याची उत्तर त्या काळामध्ये आम्हाला नक्की माहित होती. आज माझ्या पुढे जे 3 प्रश्न आहेत तुमच्या पुढे मी ठेवतोय त्याची उत्तर मला माहित नाहीत. त्या उत्तराचा पडताळा घ्यायचा म्हटलं तर त्याच्याबरोबर झटायचं माझी मानसिकता नाही, माझं वय पण राहिलेलं आहे. असे 3 प्रश्न तुमच्या पुढे ठेवतो विचारार्थ आणि थांबतो. पहिला एक प्रश्न असा आहे की अलीकडच्या काळामध्ये मोबाईल ऍडिक्ट होण्याचं प्रमाण वाढत निघाले. मी परवा कराडला एक सायकॅट्रिक आहे, त्यांच्याकडे आमच्या एका मित्राच्या मुलाला घेऊन गेलतो सहज. तिथंच शेजारचा कराड जवळचा एक म्हणजे वयस्क माणूस होता, नातवाला घेऊन दवाखान्यात आलेला होता. साधारणतः 13-14 वर्षाचं वय असेल, 8वी-9वीला पोरगा असेल ते. मी त्याला विचारलं की काय झाले, म्हटलं पोरग तर सशक्त दिसतंय, कशाला घेऊन आलाय म्हटले याला. त्या आजोबांनी सांगितलं, काय म्हटले सांगायचं म्हटले, हे मोबाईल एकसारखं वापरत होतं, आम्ही अलीकडे याचा मोबाईल काढून घेत होतो, ते अस्वस्थ व्हायचं, म्हणजे घरी अस्वस्थ व्हायचं. आणि दुसरा एक प्रकार म्हटला अलीकडे असं चालू झालाय की सकाळी मॉर्निंगला त्याला मोबाईल जर नाही दिला तर बाथरूम मध्ये गेल्यानंतर त्याला शौचालाच येत नाही. अरे बापरे, म्हटलं किती भयान आहे बघा. गंमत अशी, जुन्या काळामध्ये आमच्या काळामध्ये होतं की माणसं जी आहे ती माणसं तंबाखू खाऊन बाथरूम मध्ये जायची, काही जण बिडी ओढून बाथरूम मध्ये जायत होती, काही जुन्या काळातले स्त्री त्या मिश्री घासून जात होत्या. त्याच्यामुळं काय व्हायचं, ते पदार्थ प्रत्यक्ष त्याला शरीराला स्पर्श करत होते. बिडी ओढणं, तंबाखू खाणं, मिश्री घासणं. पण ह्या मोबाईलचा शरीराला स्पर्श नाही आणि मग ह्या अडिक्ट का होते. मित्रांनो, फार गांभीर्याने घेण्यासारखं आहे. आमच्याकडे आता नवीन ज्या आमच्या सुना आहेत, काय नाही नातवंड आमचे आहेत, जेवताना त्याच्या हातात मोबाईल द्यायचा. आपलं गगबूज जेवते, दूध पेत नाही म्हटलं की मोबाईल द्यायचा. आपण कुठं निघालोय, आपण कुठं निघालोय. काही वेळेला गंमत अशी होती की आमचा मोबाईल जरी विसरला घरी आणि कुठंतरी बाहेर जर गेलेला असलो तर आठवण होती मोबाईल विसरलाय. काय मला कुठल्या पंतप्रधानाचा फोन यायचा नसते, कुणाचं काही नसते, तरी पण मी अस्वस्थ होते. ही अस्वस्थता कशी कमी करायची याची उत्तरं तुम्ही शोधा. मित्रांनो, याची उत्तरं शोधायची वेळ आली. माझा दुसरा प्रश्न मी तुमच्या पुढे ठेवतोय, तो पण फार गांभीर्याने घ्यायचा आहे, फार गांभीर्य याच्यात. आता मगाशी तुमची ओळख करून देताना जे बी सर म्हणत होते त्या विद्यार्थ्यांची जरा कौटुंबिक पार्श्वभूमी विचारा. आम्हाला जाणून घ्यायचं होतं की मुलींच्याच सर्वांची लग्न झाल्यात दिसते, पण मुलांच्यात कुणाचं लग्न राहिलंय का. आज माझ्या समाजामध्ये सगळ्यात मोठी ही अडचण आहे. कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही गल्लीमध्ये गेला तर 10-15 मुलं जी आहेत ही बिन लग्नाची राहिलेत.
त्यांचं नाही नाही, गल्लीत म्हणतोय मी, गावात नाही, गल्लीत. आणि आणि त्यांची गंमत अशी झाली हा की त्यांचं वय आहे का नाही, त्या वयोगट जर बघितला तर 27 पासून अगदी 38 39, काही गावात 42 45. कसली समस्या आहे? 1972-73 किंवा 81-82च्या जनगणनेत जर बघितलं तर स्त्रियांचं प्रमाण आणि पुरुषांचं प्रमाण फार मोठा फरक नाही. आपण म्हणतोय मुलींची संख्या कमी झाल्या, फार मोठी नाही. तरी पण ही समस्या आज सगळ्या कुटुंबाच्या पुढे आहे. तुम्ही अजून त्या ह्याच्यात येणार आहे, तुमची मुलं ज्यावेळी लग्नाच्या वयाची होतील त्यावेळी माझं वाक्य नक्की आठवल तुम्हाला की बाबा ही कसली समस्या आहे, काय आहे हे? ह्याच्यावर काही सोल्युशन आपण काढणार का? आपण काय समाज प्रबोधन करणार का? मी पहिल्यांदा सांगितलं याचं उत्तर माझ्याकडे नाही, याचं उत्तर माझ्याकडे नाही. मी समाजासाठी आता काय करायची माझी मानसिकता नाही. माझा आता वय 72 आहे. मी ऑफिसमध्ये बसताना मग आमच्या शिक्षक मित्रांना सांगितलं की चेस चांगली आहे, मशीन खराब आहे. मग ह्या वयामध्ये जर असा प्रकार जर झाला तर ह्या समाजाचं काय होणार? तुमच्या पुढे हा एक दुसरा प्रश्न ठेवतोय आणि जाता जाता मित्रांनो तिसरा एक प्रश्न तुमच्या पुढे ठेवतोय. अलीकडे आपण असुरक्षित झालोय. का झालोय मला काय माहित नाही. आर्थिक सदनता आल्यानंतर असुरक्षितता वाढते एवढं मला माहित होतं. अलीकडं आर्थिक सदनता नाही, काही नाही, पण असुरक्षित झालेत. असुरक्षित समाज हा धार्मिक कार्याकडे ओढायला लागलाय. मी स्वतः आस्तिक नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. माझ्या घरामध्ये देव आहे, मी त्याची नियमित पूजा करतो. तरी पण आज समाजामध्ये जर बघितलं तर असा लोंढा वाहतोय. एखादा धार्मिक कार्यक्रम असला तर त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये असे लोंढे व्हायला लागलेत. काय आहे? आपण ह्यांना कुठं घेऊन निघालोय? हे पुरोगामी पण नाहीत, थोडासं प्रतिगामीच आहेत. पण एक झुंड तयार झाली. कुठलं तरी एखादं कुठल्याही देवाचं नाव घेत नाही मी, पण कुठलं तरी एखादं देवस्थान झालं की तिथं तुफान गर्दी. ही असुरक्षितता का निर्माण झाली? आणि ही असुरक्षितता आपण कुठवर जाणार? माझ्या बरोबर शंकरांना म्हणून माझे एक मित्र असतात, वयस्क आहेत माझ्यापेक्षा चांगले 12-13 वर्षांना मोठे आहेत. माझ्या बरोबर 24 तास असतात. आजच या कार्यक्रमात नाहीत. घरी सून आहे. गंमत सांगतो तुम्हाला, सोमवारी ती सून 6 वाजता त्या मारुतीच्या मंदिरामध्ये ते स्वामी समर्थ जे हे आहे का नाही, म्हणजे कार्यक्रम असतो तिथं जाते. रात्री 9ला परत येते. आल्यानंतर पुन्हा चूल पेटवायची, जेवण करायचं. तोपर्यंत आमच्या अण्णा 10:30-11 पर्यंत उपाशीच राहिलेले असतात. गंमत अशी की मी तिला एक वेळ म्हटलं तुम्ही आधी का करत नाही? तर म्हटले नाही, म्हटले अगोदर पूजा झाल्याशिवाय म्हटले नैवेद्य कसं करायचं. अरे म्हटलं काय प्रकार आहे, कुठं आपण निघालोय? आपण हा समाज घेऊन कुठं जाणार आहे? मित्रांनो, आपल्याला अगोदर आपलं घर सांभाळायचं आहे, आपलं कुटुंब सांभाळायचं आहे, आपली लेकरं सांभाळायची आहेत, आपली नाती सांभाळायची आहेत, आणि पुन्हा हे सगळं करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजच्या या निमित्तानं तुमच्या पुढे हे 3 प्रश्न ठेवतो. जाता जाता एक कविता त्या काळामध्ये आम्ही वाचलेली, त्या काळामध्ये शिकलेली, मला आजही आठवते. त्याच्या 4 ओळी तुम्हाला सांगतो. कवितेचं नाव आहे अंधार फार झाला, पंथी जपून ठेवा. शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी, हरणे जपून ठेवा, अंधार फार झाला. काळ्या ढगात आहे पुन्हा टपून वीज, घरटी जपून ठेवा, अंधार फार झाला. शिशिरातल्या हिमात जे गोटतील प्राण, हृदय जपून ठेवा, अंधार फार झाला. आणि हिच्या शेवटचा भाग आहे की आले चहू दिशानी दाटून विस्मृतीचे ढग, नाती जपून ठेवा, अंधार फार झाला, अंधार फार झाला. धन्यवाद.
यानंतर अरुण जंगम सरांना विनंती करतो. आजच्या 10वी 11वी सन 10 आणि 11 सालच्या ज्योती विद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या गेट टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. माझे सर्व माजी सहकारी आजी सगळे सहकारी बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 17वा महान परिनिर्वाण दिन आणि आपले क्रांतिसिंह नाना पाटील यांचा आज पुण्यदिन. या ठिकाणी गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 15 वर्षापूर्वी या ठिकाणून मी गेलो. त्यानंतर येण्याचा योग पुन्हा काही येता आला नाही. फारच बदल झाला आहे, परिसरामध्ये बदल झाला आहे, इमारत नवीन आहे आणि सहज एंट्रन्स करताना मी बावरलो पहिल्यांदा, नेमका हात कुठनं वळायचं. इतका हा बदल झाल्यानंतर खरोखर ह्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आम्हाला एकमेकांच्या सहवासात पुन्हा येण्याचा योग दिला आणला. ह्याचं कौशल्य आपले या ठिकाणी असणारे अक्षय पाटील असे सर्व आपले आता उपस्थित सर्व विद्यार्थी आणि त्यावेळेच्या सगळ्या विद्यार्थी आहेत. खरोखर धन्य वाटलं या निमित्ताने आपण या ठिकाणी आलो आणि पुन्हा एकदा या विद्यालयाच्या परिसरामध्ये येण्याचा योग आपण सर्वांनी मला आनंद दिला. आमचे मित्र शंभराव पाटलांनी एक बाजू सांगितली, सद्य परिस्थितीचं वर्णन केलं. यामध्ये खरोखरच विचार करण्याची अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या दिशेनं काळ हा बदलत चाललेला आहे. ह्या बदलत्या काळानुसार आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल करावा लागतो. 15 वर्षापूर्वी तुम्ही विद्यार्थी होता, आम्ही तेव्हा फक्त तुम्हाला 10वीकडे आमचं लक्ष जास्त केंद्रित असायचं. हे सर्व विद्यार्थी चांगल्या मार्गाने कसे पास होतील, गुणवत्ता कशी येतील, भविष्यामध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये चमकतील कशी, अशी आमची त्यावेळची ओढ असायची. परंतु त्यातनं बरेचसेच विस्कळीतपणा आणून आमच्या प्रयत्नाला अडथळा आणून तरी पण आम्ही कसोटी जिद्द सोडली नव्हती. ग्रामीण भागामध्ये हा मोठा प्रश्न असतो की तासाला जाणारे विद्यार्थी नसतात. शहरी भागामध्ये बरेचसे जे तासाला जातात त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास पूर्ण होतो. परंतु या ठिकाणी माझे मुख्याध्यापक बी ए पाटील यांनी ही शाखा फुल ATM टाईम सारखी 24 तास उघडी असायची. कुणी या अभ्यास करा, हे करा, सतत लक्ष त्यांचं या शाळेकडं होतं. आणि तीच प्रोसिजर आम्ही पुढे चालू करून अधिक विद्यार्थ्यांना कसं ज्ञान देता येईल, शाळा सुटल्यानंतर अभ्यासिका आहेत, अगोदर ज्यादा तास आहेत, अशा परिस्थितीतून आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त घडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या ठिकाणी ज्यांनी मोलाची साथ दिली ते अतिशय विद्यार्थी चमकलेले आहेतच. जे आहेत ते आत्ताच हे मग सांगितलं, प्रत्येकानं अगदी चांगल्या कौशल्यामध्ये तुम्ही या ठिकाणी आहात. समाधान वाटलं तुम्हाला पाहून. पुन्हा एकदा ही आल्यानंतर वाटलं की कुणाचं नावच आठवत नव्हतं, चेहरे आठवत नाहीत. चेहरा बघितल्यानंतर वाटतोय फार बघितला आहे तर कुठलं नाव आहे काय. अशा ह्या द्विधावस्थेमध्ये असताना आता थोडीशी जास्त ओळख झाल्यासारखी वाटली आणि तुम्हाला मी खरोखर धन्यता देतो. हे एवढं जमवून आणणं ही फार अवघड बाब आहे. सगळेच विद्यार्थी सगळ्याच मुली पुन्हा एकत्र येणं हे अवघड आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हा योग घडवून आणला आणि तुम्ही या योगाबरोबर आमच्याही सर्व माजी शिक्षकांच्या निवृत्त झालेले आहे, सध्याचे आहेत, त्यांचा योग घडवण्याचा योग आला.
गप्पा टप्पामध्ये आम्ही बरेच वेळा रंगलेलो होतो. पूर्वस्थितीमध्ये पूर्व आठवणीमध्ये आम्ही गेलो आणि त्यामध्ये मला धन्यता वाटली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक आवर्जून संदेश मला द्यायचा आहे की सध्याचं जीवन हे अतिशय धक्काधक्कीचं आहे आणि ताणतणावाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपली जीवनशैली जी आहे त्या जीवनशैलीमध्ये योग हा फार महत्त्वाचा आहे. आपल्या 24 तासामध्ये निदान 20 मिनिटं तरी आपण योग केला पाहिजे. योगामुळं मनःशांती जास्त मिळते. योगामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यापैकी एक ओंकार आहे, कपालभाती आहे आणि प्राणायाम आहे. ह्या 3 गोष्टी जरी आपण केल्या तर आपली शारीरिक जीवनशैली अतिशय सुधारते. तुम्हाला खरोखर निरोगी राहायचं असेल तर हे आपल्या 24 तासामधला एक विशिष्ट टायमिंग 20 मिनिटाचा का असेना तुम्ही योगाला दिला पाहिजे. आणि योग हा केल्यामुळं शरीर पूर्णपणे निरोगी राहतं. योग हा व्यायाम नाही आहे, पण शरीर आपलं निरोगी राहायचं असेल तर योग हा जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही करावा असं मला वाटतंय. त्या दृष्टीने तुमची पावलं असावीत. का योगामुळे काय फार आपलं हे होत नाही की सूक्ष्म नसा आपल्या शरीरामध्ये असतात, सूक्ष्म पेशी ज्या असतात त्या पेशींची हालचाल कधीच होत नाही आणि ती हालचाल योगामुळे होते. आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे ओंकार एक घेतला आहे. 2 मिनिटं मी त्याला जादा घेतो. ओंकार जो आहे हा ओंकार जो आहे हा ओंकार कमीत कमी एक रोज 11 वेळा जर आपण म्हटलं तर एक रात्रीचा पूर्ण शांत झोप लागते आणि संपूर्ण आपल्या मेंदूतल्या पेशी ज्या सूक्ष्म असतात त्यांची हालचाल होते आणि आपली बौद्धिक शक्ती, बौद्धिक ताण वाढतो. आपल्याला स्मरणशक्ती वाढते. अतिशय चांगला आहे. आता ओंकार कसा म्हणायचा, काय म्हणायचं हे आता तुम्ही सांगायला मिळत तर तो आणखी अवघड प्रश्न आहे. तरी पण जाता जाता ओंकार हा 3 अक्षरी शब्द आहे. अ, उ आणि म. 10 सेकंदाचा एक ओंकार असतोय. 2 सेकंदामध्ये अ म्हणायचा आहे, 3 सेकंदामध्ये उ म्हणायचा आहे आणि शेवटची जी 5 सेकंद आहेत तो मचा उच्चार करायचा. आता जनरली रोज आपण जर 11 वेळा केला, संध्याकाळी करा, सकाळी केव्हाही करा, मेंदूचा संपूर्ण, कारण मेंदू हा शरीराचा आपला राजा आहे, संपूर्ण सूक्ष्म पेशी आहेत त्यांची हालचाल होते, उत्तेजित होतात, स्मरणशक्ती वाढते, आयुष्यमान वाढतं. तो ओंकार फक्त मी एकदा फक्त म्हणून दाखवतो, फक्त ऐका असं माझं म्हणणं आहे. शक्यतो म्हणताना डोळे मिटून म्हणायचं, मी उघडे डोळे मिटून म्हणणार आहे. 2, 3 आणि 5 10 सेकंद होतात. आता अंदाजे 2-3 सेकंद आपण अंदाजाने इकडे तिकडे झालं तरी चालते. काय पूर्ण श्वास घ्यायचा आहे आणि मग आपला उच्छ्वास चालू करायचा आहे. अ करताना मी होठ उघडतोय, उ करताना होठ पूर्ण करतोय आणि मग करताना होठ मिटवायचे. फक्त हे बघा. अ 2 सेकंद, उ 3 सेकंद आणि मग 5 सेकंद. असा उच्चार आहे. आणि एकदा म्हणून दाखवू. हा ओंकार म्हणा. त्याचे फायदे भरपूर आहेत आणि शरीर निरोगी राहतं यातलं महत्वाचं आहे. जास्त आजारी पडत नाही, त्रास कुठलाही होत नाही. परत कपालभाती आहे, पोटात धक्के मारायचे. ह्यामुळं आपलं पोट कमी होतं, वजन कमी होतं आणि शारीरिक आपलं आरोग्य सुधारतं. आणि प्राणायाम तर काही प्रश्नच नाही. ज्यांना हृदयाचा त्रास होतो किंवा ज्यांना होऊ नये म्हणून तुम्ही प्राणायाम एक कमीत कमी जर 10 मिनिट केला तर तुमचं आयुष्य वाढतं, सगळ्या गोष्टी वाढतात. ठीक आहे. यामध्ये आपण सध्या विविध क्षेत्रामध्ये आहात, या निमित्तानं तुम्ही एकत्रित आहात.
खूप बरं वाटलं. आम्हाला तुम्ही एकत्र आणलं. डिसेंबर 25 संपत आलेला आहे. नवीन वर्ष 26 नजीकच्या थोड्या दिवसात चालू होईल. मी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. इथून पुढं येणार अनेक वर्ष तुमचं आयुष्य चांगलं राहो, निरोगी राहो आणि तुम्ही खरोखरच आणखीन मोठी गरुड झेप घेऊन आपलं जीवन उंचावल कराल हे मी म्हणून परमेश्वराला प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. यानंतर शंकर पाटील सर यांनी 2 शब्द. मी व्यासपीठाची क्षमा मागतो. मी थोडा उशीर आलो, शाळा करून आलो, मला त्यामुळे थोडा वेळ लागला आणि मला थोडं लवकर जायचं आहे म्हणून मी संयोजकांना विनंती केली मला 2 मिनिटं या ठिकाणी. ही सगळी मोठी मान्यवर आहेत आणि यांच्या समोर मी बोलणं दोन्ही अर्थाने, मी या सगळ्यांचा विद्यार्थी पण आहे आणि तुमचा शिक्षक पण आहे, त्यामुळे मला थोडासा विलक्षण आनंद आहे या गोष्टीचा की 2010-11 इयत्ता 10वीची बॅच, त्याच्यात थोडंसं पाठीमागे गेलो तर साधारणपणे मी तुमच्या संपर्कामध्ये 2006-07 पासून आहे, मला आठवतंय. आणि या सगळ्यांचा मी 1996-97चा विद्यार्थी आहे. मला यशेश पाटील सरांनी खूप मारले. JB सर त्या कालावधीमध्ये इकडे कन्या शाळेवरती होते. मला अजूनही USK सरांची पाठीवरती पडलेला दणका आठवतोय. आजही सेंटेन्सेसचं स्पेलिंग जसंच्या तसं मी व्यवस्थित लिहू शकतो. या सगळ्यांमध्ये या सगळ्यांचा या ठिकाणी असणारा वाटा महत्वाचा आहे. मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी हा एक स्नेहबंध जुळवलात. खरं तर मगाशी आबांनी सांगितलं की नाती दुरावत चाललेली आहेत. आपण इथं एकत्रित येतो, तुम्ही काय करता याची जाणीव आम्हाला होते, आम्ही कुठल्या स्टेजवरती आहोत याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते. आणि ही बॅच खरं तर खूप यशस्वी आहे सर. खूप चांगली मुलं IT मध्ये काम करतायत. उत्तम दर्जाचे शेतकरी यांच्यामध्ये आहेत. प्रशांत आमचा आर्मीमध्ये काम करतोय. प्रवीण आमचा तर ऑस्ट्रेलियाला जाऊन आला. त्यानंतर ही सगळीच मुलं ही दररोज मला बघतात, भेटतात. प्रणय आहे आमचा, बारामतीला होतामध्ये अब्दुल आता काम करतोय. यांनी जाणीव ठेवली सगळ्यात महत्वाची म्हणजे मुलं शिकतात, जातात, त्यांचं विश्व निर्माण होतं आणि व्हायलाच पाहिजे आहे. आम्हाला आनंद केव्हा मिळतो, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जेव्हा यशस्वी होता, सक्षम होता, त्यावेळेला शिक्षकांनी त्या कालावधीमध्ये जे काही कष्ट केलं, त्या कालावधीमध्ये जे योगदान तुम्हाला घडवण्यासाठी दिलं, याचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी फळ मिळालं असं आम्ही म्हणतो. शिक्षकाचं मुळातच काम आहे की मुलांच्या पंखात बळ निर्माण करायचं, त्यांची मोठीच्या मोठी उड्डाणं झाली पाहिजे आहेत आणि त्यातून जो अभिमान मिळतो तो खूप मोठा असतो. ही सगळी मंडळी आता जरा बऱ्यापैकी थकायला लागलेली आहेत, पण तरी देखील त्यांच्या मनामध्ये आज तो विश्वास आहे की मी अनेक पिढ्या घडवल्यात, खूप पिढ्या निर्माण केल्यात आणि त्या पिढ्या आज सक्षमपणाने या ठिकाणी त्यांच्या प्रपंचामध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या नोकरीमध्ये काम करतायत. कुणी अक्षय सारखे आमचे समाजसेवेमध्ये खूप चांगले काम करतात. म्हणजे अगदी लहानात लहान कुटुंबापर्यंत या ठिकाणी पोहोचणारी ही सगळी मुलं आहेत. आणि म्हणून तुम्हा सर्वांचा, अर्थात माझा आणि तुमचा स्नेहबंध अनेक वर्षांपासून ज्या तुम्ही दररोज मला बघता, मी तुमची प्रगती बघतो आणि मला तुम्हा सगळ्यांचा या ठिकाणी खूप अभिमान आहे. मला आठवते 2007-08 पासून या ठिकाणी या शाळेचा 8 पासून माझा संपर्क या शाळेचा तुटला. 2009 पासून मी संत ज्ञानेश्वरमध्ये या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगलेमध्ये काम करत होतो. या वर्षी जूनला या ठिकाणी माझी बदली पुन्हा आष्ट्याला झाली. आता मला सांगायला आनंद वाटेल, ज्योती विद्यालय मी सोडलं आणि त्यानंतर मी MBA केलं फिनान्समध्ये, MSc केली एन्व्हायरमेंटमध्ये, पुन्हा MSc केली मी मॅथमॅटिक्समध्ये आणि आता एन्व्हायरमेंटमध्येच रिसर्च करतोय. मे बी नेक्स्ट इयर माझी PhD कम्प्लीट होईल आणि मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजला कन्सल्ट करणारं एक पश्चिम महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव मी स्वतः मिळवलेलं आहे. आणि त्यामुळं मला असं सांगायचं आहे तुम्हाला की थोडं मल्टीटास्किंग आपल्याला काम करता येते का बघा. नोकरी नुसती करणं किंवा फक्त शेती करणं, फक्त व्यवसाय करणं, यापेक्षा आपण अजून काय करू शकतो का? आपल्याकडे बेसिक स्किल खूप असतात, आपण त्याला कदाचित या ठिकाणी वेळ देतो का? आपली आवड काय आहे आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण स्वतःला, कुटुंबाला सक्षम करू शकतो का? या दृष्टिकोनातून या ठिकाणी थोडासा विचार केला. कारण जग खूप बदलतंय.
उद्या भविष्यामध्ये अजून एक 5-10 वर्षांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी ही कन्सेप्ट राहील की नाही मला वाटत नाहीये, कारण सगळं रेडीमेड मुलांच्या हातात आलंय. मी जे शिकवतोय ते मुलांना माझ्यापेक्षा छान शिकवणारे शिक्षक युट्यूबवरती त्यांना अवेलेबल आहेत. खूप छान एक्सप्लेन करतात, ते त्यांच्या सोयीनुसार अवेलेबल आहेत. 11 ते 5 शाळा भरतील की नाही मला वाटत नाही भविष्यात आणखी 10-12 वर्षांमध्ये. आणि म्हणून मग अशा कुठल्या तर वेगळ्या ट्रेंड्समध्ये आपण जाऊ शकतो का, त्याच्यातून या ठिकाणी आपण स्वतःचं नाव निर्माण करू शकतो का, मोठं करू शकतो का. तुम्ही सगळ्यांनी गावाचं तर नाव खूप मोठं केलंयच, पण अजून सुद्धा या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने काही योगदान देता येतं का. शाळेच्या प्रती तुमच्या खूप चांगल्या भावना आहेत. ज्योती विद्यालय असेल, कन्याशाळा असेल, मला आजही इथल्या सगळ्या गोष्टी, सगळे वर्ग, सगळे बेंचेस मला आठवतात. मी कुठं कुठं बसलोय, काय काय शिकलोय, काय काय शिकवलंय, या सगळ्या आठवणींचा या ठिकाणी जो साठा आहे तो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. तो असाच राहावा. हा आपापसातला ओलावा तुम्ही आयुष्यभर या ठिकाणी जपाल अशी अपेक्षा करतो. पुन्हा व्यासपीठावरती बसलेल्या सगळ्या गुरुवर्यांना, पाटील सर तुमच्या नावाचा उल्लेख चुकून राहिला, अनिल पाटील सर देखील आमचे अगदी कौटुंबिक सगळ्यांचे संबंध आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि तुमच्या प्रती प्रचंड या ठिकाणी अभिमान बाळगतो. तुम्ही सर्वांनी माझ्यासहित या सगळ्यांना घडवलेलं आहे. तुम्हाला उत्तम दीर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो. थोरात सर आपलाही नावाचा उल्लेख राहिला, क्षमा करा. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपल्या सर्वांप्रती नतमस्तक होऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर राजकुमार थोरात सरांना विनंती करतो. सर म्हणतात बेल वाजवायला लागू नये. वेळ खूप झालेला आहे, त्याची जाणीव ठेवून काही मोजक्याच क्षणामध्ये मी माझं भाषण संपवणार आहे. तसं काही बोलायची वगैरे माझी आज तयारी वगैरे काही नव्हती, पण एकंदरीत आज तुमच्या तुम्हाला पुढं बघितलं आणि जुना काळ आठवला. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे, मी ज्यांच्याबरोबर काम केलं ते माझे सर्व ज्येष्ठ आणि माझ्याबरोबर ज्या असणारे किंवा माझ्यापेक्षा वयानं लहान असणारे सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी, या शाळेचे दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक सध्याचे, त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थिनींनो, आज बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी या प्रांगणामध्ये बोलायला उभा राहिलो. एक काळ होता, तो काळ संपला, त्याची जाणीव मला वाटते आबांनी चांगल्या पद्धतीने करून दिली, त्याचबरोबर पाटील सरांनी पण करून दिली. आणि आता तुम्ही ज्या काळात वावरताय त्याच्या पुढचा जो काळ आहे तो काय असेल याच्यासाठी मला क्षणभर आत्ता आठवलं. 9वीला एक धडा होता इंग्लिशमध्ये, देन दे हॅव फन असा नावाचा होता. त्याच्यामध्ये भविष्याचं चित्र त्याच्यामध्ये मांडलेलं होतं. पुस्तकं नसतील, काहीही नसेल, तो कॉम्प्युटरचा टीचर असेल, त्याच्यामध्ये त्या स्लॉटमध्ये प्रश्नपत्रिका घालायची असेल. हे जे भविष्यातलं चित्र आहे त्याची सुरुवात आज झालेली असं मला वाटतं. कारण तुम्हीच आत्ता जी भेट दिली शाळेला, त्या भेटीमध्ये एक भेट अशी दिली की टॅब दिला. खूप चांगली गोष्ट आहे, कारण ज्या युगामध्ये तुम्ही राहताय त्या युगामध्ये डिजिटल जे आहे, इंटरनेट जे अतिशय महत्त्वाचं झालं आहे. इंटरनेटशिवाय काहीही गोष्ट आज चालत नाही. एक क्षण जरी इंटरनेट बंद झालं तर आपण म्हणतोय की लाईन लागलेली असते, मग ती बँक असो, अगदी तुमचं गावातलं रेशनचं दुकान असो किंवा काही असो. या इंटरनेटच्या विश्वामध्ये तुम्ही शाळेला जो टॅब भेट दिलात त्याचा वापर करण्याची क्षमता सुद्धा आमच्या मॅडमकडं आणि त्यांच्या नव्या पिढीकडं आहे. कारण मी त्या माझ्याबरोबर बरीच वर्ष काम करत होता, त्यामुळे मी त्यांना बघितले ते कितीतरी ॲडव्हान्स्ड टीचर आहेत. त्यामुळे त्या स्वतः त्याचा वापर करतीलच आणि तुमच्या गावातल्या ज्या नव्या पिढ्या आहेत त्या घडवण्यासाठी त्याचा वापर नक्कीच करतील. RO फिल्टर दिला, आम्ही अगदी ओढ्याचं सुद्धा पाणी पित होतो, पण आज पाण्याचा तांब्या पाहुण्यानं दिलेला, त्या तांब्यातलं पाणी प्यायला सुद्धा मनात सर म्हणाले तसं आपल्याला भीती वाटते. कारण इतकं सगळं विचित्र झालेलं आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. सगळ्या क्षेत्रात एक प्रकारचं प्रदूषण झालेलं आहे. मग ते हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, वातावरणाचं प्रदूषण आहेच, पण विचारांचंही प्रदूषण झालेलं आहे. चांगले विचार कसे वाईट आहेत हे सांगणारी यंत्रणा निर्माण झालेली आहे. आणि अशा सगळ्यामध्ये जे ज्ञान आहे ते पुस्तकातल्या ज्ञानाच्या पलीकडे आपल्याकडं ज्ञान असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचा स्वतःचा व्यासंग जो आहे हा तुम्ही वाढवला पाहिजे. काय केलं पाहिजे, कोणतीही गोष्ट जी आहे तुमच्या पुढे येते त्या नेटच्या माध्यमातून, मग ते इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा यूट्यूब असेल,
तुमच्या पुढं जे येतं ते सर्वच खरं असतं असं नाही. त्याची सत्यता फॅक्ट चेक जी आहे ती तुम्ही केली पाहिजे. आणि तुमच्या पुढची जी पिढी आहे, तुमच्या घरातली मुलं बाळ, त्यांनाही ती फॅक्ट चेकची सवय लावली पाहिजे. नाहीतर होतंय काय, जे आलंय ते आपण खरं मानतो, आपल्या घरातला डबा उचलतो लोकांच्या घरात टाकतो, तो उचलतोय तिसऱ्या घरात टाकतो, परत आणि तो फिरवून घाणीचा डबा आपल्यातच येत असतो. त्यामुळे समाजातलं जे वैचारिक प्रदूषण आहे ते जर कमी करायचं झालं तर तुमच्यासारख्या महात्मा फुले शिक्षण संस्थेत शिकलेलं, मी महात्मा फुलेंचं नाव काय घेतोय, ज्यांनी शिक्षणाचा बेस निर्माण केला, ते स्वतः शिकले, त्यांनी शिकवलं म्हणून आपण इथं आलो. नाहीतर आज आपण शाळेत पण आलो नसतो, आमच्या पिढ्या पण शाळेत गेल्या नसत्या, कुठंतरी बांधावर काहीतरी करत बसल्या असत्या. या महात्मा फुले शिक्षण संस्थेत आपण शिकलो आणि या संस्थेचा एक वारसा आहे, पुरोगामी विचाराचा वारसा आहे. त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीचं कार्यकारण जे भाव जो आहे हा तुम्ही शोधला पाहिजे. जे घडतंय ते का घडतंय आणि त्याचं उत्तर जर तुम्ही शोधलं तर तुम्ही चांगले पालक व्हाल, तुमची मुलं राष्ट्राची चांगली निर्मिती होतील. एवढंच मी बोलतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर जे पाटील सरांना विनंती करतो. सन 2010-11 या यशस्वी बॅच ज्योती विद्यालय आणि कन्याशाळा एडेनिपाणी यांच्यामार्फत आज सादर होत असलेला आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सर्व माजी सहकारी, सर्व मार्गदर्शक, आजी शिक्षक, दोन्ही शाखांच्या मुख्याध्यापिका आणि ज्यांच्यासाठी हा उपक्रम, हा कार्यक्रम आयोजित होतोय ते माझे समोरचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आपण ज्या प्रांगणातून आता हा कार्यक्रम घेतोय त्याला फार मोठा इतिहास आहे. कारण महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या या दोघांनी शिक्षणाचं महाराष्ट्रातील अगदी गरिबातल्या गरीब शेतकरी, कष्टकरी, कामगार या लोकांच्यासाठी जे काम केलं त्यापैकी त्यांचं मोठं काम होतं शिक्षण. आणि मग आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुलेंनी एवढं काम केलं की त्या गोष्टीचा फायदा आज आपल्याला दिसतोय. ज्यावेळी पुण्यात 1848ला त्यांनी शाळा उघडली त्यावेळी 8 मुली होत्या, पण आज आमच्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर मुलांच्या पेक्षाही मुलींची शिकणारी संख्या जास्त आहे. आणि आज या मुली, मगाशी मी ऐकलं की कोण IT क्षेत्रात किती उच्च पदावर आहेत, हे सगळे देवता आपल्या सावित्रीबाई फुलेंच्यामुळं, महात्मा फुलेंच्यामुळंच आपण आहोत, हे कधीही विसरून चालणार नाही. तुम्ही आज हा तारीख जी निवडली ती अतिशय उत्कृष्ट अशी तारीख आहे. कारण मुहूर्त बघणं हे काय याच्या विरोधात आहे. आपण सगळे सत्यशोधक मित्र आहे. शामराव पाटील म्हणले त्याप्रमाणे आपण सगळेच पुरोगामी आणि सत्यशोधक विचाराचेच आहोत. कारण महात्मा फुले शिक्षण संस्था सुद्धा पाहताना आपण सगळे सत्यशोधक समाजाच्या विचाराचीच माणसं. स्वर्गीय एन डी पाटील असतील, स्वर्गीय यशेश पाटील दादा असतील, स्वर्गीय RD पाटील असतील, BB पाटील, कितीतरी नावं सांगतायत की ही सगळी माणसं ज्यावेळी एकत्र ही संस्था उभी केली आणि त्या संस्थेचा मोठा फायदा आपल्या गावाला, आमच्याकडे आंतरिक गाव एक आहे त्या गावाला मोठा फायदा झाला. आणि मग या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर 6 डिसेंबर ही तारीख या सगळ्या वैचारिक पार्श्वभूमीवर अतिशय योग्य अशी तारीख होती. कारण आजचाच दिवस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या देशासाठी संविधान लिहिलं, त्यांची आज महापरिनिर्वाण दिन त्यांचा, आणि क्रांतिशिव नाना पाटील त्यांची पुण्यतिथी. आता क्रांतिशिव आणि स्वातंत्र्य संग्राम म्हटलं की एडेनिपाणी पाठीमागं नाही. त्यामध्ये तिकडं क्रांतिशिव नाना पाटील वाळव्याला तुमचे हुतात्माचे नागनाथ अण्णा असतील, GD बापू असतील आणि इथले पांडू मास्तरी असतील, शिराळा तालुक्यात सुद्धा भरपूर असे एकमेकाला मदत करणारे असे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या झगडण्यामुळं, त्यांच्या लढण्यामुळं आज आपण स्वतंत्र झालो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षणाला आपण सामोरे जात आहोत आणि ते प्राप्त करत आहोत. पण या शिक्षणाची दिशा बदलली. मग अशा सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की आता येणारा काळ नुसतं शिक्षक आणि शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी असं न राहता अतिशय पुढचं पाऊल आहे त्याचं. आता तर AI चं आक्रमण होतंय आपल्याकडे.
AI जर आला किंवा त्याचा जास्तीत जास्त वापर करतोय, अनेक नोकऱ्यावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकेल आणि एक मोठं संकट आपल्याला दूर करायचं आहे. म्हणून आज आम्हाला इथं आल्यानंतर समाधान वाटलं की आमचे विद्यार्थी, म्हणून मुद्दाम म्हटलं मगाशी मी की प्रत्येकाची शैक्षणिक पात्रता आणि इतर काय त्यांची माहिती सांगा. आनंद वाटला. आणि बरेचसे विद्यार्थी बघितलं MBA झाले, कोण IT क्षेत्रात पुढे गेलाय, मुली तेवढ्या शिकलेत. सिम्बॉयसिससारखी नावं सांगतायत, कोण तुमच्या विप्रोची नावं आहेत, कोण TCS सांगते, कोण मायक्रोसॉफ्ट सांगते, ही गुगल सांगते. ही नावं फक्त आम्ही ऐकत होतो, पण प्रत्यक्ष आपले विद्यार्थी त्यामध्ये काम करतायत आणि समाजाचं काहीतरी देणं लागू होत आहे, ते परतफेड त्याची करतायत, हे ऐकून अतिशय आनंद झाला. आता इतरांचं झालं, काही जणांनी शेती करतो असं सांगितलं, काही जण हसले शेती म्हटल्यावर. चुकीचं आहे. सगळ्यात शाश्वत काय असेल तर शेती आहे. कालचा कोरोना येऊन गेला, आपण पाहिलं सगळ्यांनी, सगळं जग थांबलं, पण शेतकरी थांबला नाही. शेतकऱ्यांनी शेतीत काय पिकवाय ते पिकवलं आणि सगळ्या जगाला अन्नदान तो शेतकरी राजा आहे, सगळ्यांना द्यायचं काम तो करतो. म्हणून शेती करतो ही कमीपणाची बाब नाही. आणि खास करून आपल्या येडेनीपाणीमध्ये एक आधुनिक शेतीचं एक परंपरा आहे. ज्यावेळी मी 2008ला इथं आलो त्यावेळी प्रत्येक वेळी ऐकायचं की वेगवेगळे प्रयोग असायचे. मग माळवा असेल किंवा भाजीपाला असेल आणि कंटेनर भरून इथून जात होते. ही सुद्धा शेती तोट्याची नाही. जर नियोजन करून त्याचं योग्य व्यवस्थापन आपण केलं तर निश्चितपणानं त्या शेतीमध्ये सुद्धा यश आहे. बोलण्यासारखं बरंचसं आहे, वेळ फारच झाला आहे. कारण काही विद्यार्थी मला मगाशी म्हटले, आमचा गणेश मध्येच उठून बाहेर गेला. मला वाटलं कोणतरी म्हटलंय की वाट बघतोय रिक्षावाला, असं काहीतरी. कदाचित तो गेला आणि परत आला, म्हणजे कोण त्याची वाट बघत नव्हती, मला बी कळालं. असे अनेक विद्यार्थी आहेत. त्या सगळ्यांना आठवण होत असेल. आपण क्लास ज्यावेळी चालू होते आपले त्यावेळी कसे, म्हणजे हे म्हणतात आम्ही मारलं असेल, पण माझा शाब्दिक मार असायचा. मारलं नाही कधीच कोणाला, फक्त शब्दात एवढी जे त्यांना ताकद असं काही म्हणता येणार नाही, पण त्यांना आपण त्यांची जाणीव करून द्यायची. प्राप्त परिस्थितीची जाणीव झाला की माणूस शहाणा होतो. मी कोण हे ओळखायला शिका. माझा दर्जा काय, माझा आवाका काय, मी काय करू शकतो, हे ज्याला कळालं तो जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि तसा प्रयत्न ठेवला आणि सकारात्मक जर विचार असतील तर निश्चितच आपल्याला यश मिळेल. आणि आता खरं म्हणजे त्यांनी आजी माझी असं लिहिलंय. मला सुरुवातीला वाटलं अक्षय आला त्यावेळी त्या आजी म्हटल्यानंतर मी म्हटलं आजचा कुठं आहे, कारण हे सगळे आजा कोण आजी अशीच आहेत. पण ते म्हटले असं तसं नाही, आजी म्हणजे आता चालू आहेत ते. पुन्हा मला आश्चर्य धक्का बसला, म्हणजे चालू नाही म्हणजे आज या स्थिती सर्व्हिसमध्ये आहेत ते, ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही, आम्ही येतोय. तर असे हे आजी आजा असणारे माझे सगळे सहकारी आणि या कार्यरत असणारे सगळे शिक्षक शिक्षिका, त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. कारण हा प्रसंग, असा प्रसंग वारंवार येत नसतो. खरं म्हणजे तुमचं जसं गेट टुगेदर झालं तसं आमचं बी गेट टुगेदर आहे. प्रत्येकजण प्रत्येक आपापल्या कामात. आमची भेट कुठं होते तुम्हाला सांगायचं खरं, कुठंतरी स्मशानभूमी असली ना, अक्षर तुमचं रक्षाविसर्जन असले तिथं आम्ही सगळे असतो. मग एकमेकाला विचारायचं कशी काय तब्येत आहे, कोणती गोळी चालू आहे, मग ती गोळीची नावं सांगते. म्हणजे एखादा केमिस्ट्री जेवढा सांगणार नाही इतकं ज्ञान आमच्या ह्या कंपनीला सगळ्यांना आहे. म्हणजे रक्त वाढीचे आहे, कोण BP वाढलाय त्याची गोळी आहे. असं हे शरीर आहे, शरीर थकणार, काम करत राहतो आपण. पण त्या शरीराला चांगलं वळण देऊन आपण अत्यंत चांगल्या मार्गाला आहात हे पाहून ऐकून अतिशय आनंद झाला. आणि अक्षय असाच कार्यक्रम आणखी वारंवार घ्या आणि अवश्य येऊ, कारण त्यामध्ये मोठा आनंद आहे. तुमच्या इतकाच आम्हालाही आनंद आहे. ठीक आहे, एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर जयंत पाटील सरांना विनंती करतो, त्यांनी 2 शब्द. जयंत पाटील सर, गोटकिंडी. हॅलो, सर्वांना नमस्कार. मी असं गृहीत धरलं होतं की मला बोलायला संधी मिळणार. त्याचं कारण आहे की मुलाने सर बोलणार नाही म्हणणार, आमचे सुतार सर बी नाही म्हणणार आणि पवार सर तर नक्की नाही म्हणणार. आता माझ्याशिवाय पर्याय नाही, मला बोलावं लागणार. मी बोलका माणूस नाही
किंवा मी कुठल्या व्यासपीठावर बी नसतो. एवढी मोठी दिग्गज मंडळी इथं पुढे बसली आहेत आणि बोलण्याचा तसा माझा हा पहिला योग असावा. यापूर्वी एकदा येडिनी पाणीमध्ये बोलण्याचा योग आला होता माझ्या सेवानिवृत्तीनंतर. त्यानंतर मी कुठं बोलल्याचं आठवत नाही. पण तुम्हा सगळ्यांना बघितल्यानंतर मी खूप पाठीमागच्या काळात गेलो. माझ्या कधी ह्यानीमध्ये आलं नाही की मला पुन्हा येडिनी पाणीमध्ये खास गेट टुगेदरसाठी जावं लागेल. आणि हे सगळे चेहरे बघितल्यानंतर मी साधारणतः 2000 साली येडिनी पाणीमध्ये आलो. 2013पर्यंत मी इथेच होतो. 2013 नंतर माझी मानसिकता जाण्याची नव्हती आणि शासनाच्या आदेशापुढे मला थांबता आलं नाही. आणि इथून मी पुन्हा येडिनी पाणीनंतर बादरवाडला गेलो. तरी 9 वर्ष काम केलं. हे सगळे कामं करत असताना गेट टुगेदरचे 2च कार्यक्रम सर झाले. आयला एवढी 30-38 वर्षे सेवा केली, सगळी विसरून गेली, पैसे मिळाले, काय अर्थ नाही असं वाटायचं. आज इथं आल्यानंतर समाधान वाटलं की आपल्याला कोणतरी मागावरून बघतंय. आणि एवढं बघितल्यानंतर एवढ्या मिळालेल्या पैशाचं सुद्धा काही अप्रूप वाटलं नाही, धन्य वाटलं. असं सर एकदा मी शेतात काम करत होतो आणि शिक्षक दिनाचा दिवस सकाळी तेवढं माझ्या लक्षात आलं आणि ठीक आहे म्हटलं आता काय आपण जायचं, आपल्या कामाला जायचं. आणि शेतात गेलो आणि येडिनी पाणीतनं एक फोन आला, सर नमस्कार, तुम्ही मला ओळखलं का? मी तुमचा विद्यार्थी बोलतोय. काय कळेना. अरे बापरे काय झालं म्हणलं, मी काय ओळखलं नाही. तर मी ते नाव सांगितलं आणि मग सध्या काय करतो, सध्या मी वकील आहे म्हटलं. मी अगदी चक्रावून गेलो. एकदम सामान्य विद्यार्थी इतकी मोठी प्रगती करू शकतो पुढे जाऊन. इथे छोटे छोटे चेहरे त्यावेळेला 4थीपर्यंतचे सर आमच्याकडं. तुम्हाला त्यांचा जादा अनुभव आणि आम्हाला लहानपणी त्यांचा जादा अनुभव. म्हणजे कुणी काय काय केलं असेल हे सांगण्याच्या पलीकडच्या काही गोष्टी असतात. आपण सगळं कसं एकदम छान वाटायचं त्या काळातलं. आणि सारं आयुष्य आम्ही लहान मुलांच्यातच गेलं. त्यामुळे मोठ्या मोठ्या गप्पा मारा काय सर मला आल्या नाही. माफ करा. म्हणजे तेवढं आमच्याकडे कदाचित तुमच्या इतकं मोठं वक्तृत्व नसेल. पण हे छोटे छोटे अनुभव सुद्धा आम्हाला खूप काही देऊन जातं. आणि तुमच्या समवेत इथं येण्याचा जो योग आणला सा त्याबद्दल मी सर्वांना तुमच्या बॅचला पहिल्यांदा धन्यवाद देतो. तुमच्यानंतर अनेक बॅच आहे. मला वाटत नाही अजून ती बॅच काही पुढं म्हणजे ही आली नाही. पण त्या वर्गात मला वाटते 23 मुली होत्या आणि फक्त 6 मुलं होती. त्या बॅचचा मी वर्ग शिक्षक होतो. ती बॅच म्हणजे खूप मोठ्या चांगल्या पदावर आहे. हे सगळं ऐकून बाहेरनं कळतं. आणि तुम्ही त्यांच्या आधी असल्यामुळं कदाचित तुमचा नंबर पहिला आला, पण काय हरकत नाही. मी डायरेक्ट मला वाटते आमच्या मुलांनी सरांच्या मला वाटतं वर्ग पहिल्यांदा असेल. आणि मग पुन्हा कसं व्हायचं की शिक्षकांना बदलावं लागायचं, काहीतरी अडचणी यायच्या, तो वर्ग मध्येच निम्मा सोडावा लागायचा, पुढे घ्यावा लागायचा. आणि मग असं करत करत यातले त्यात शिक्षक विद्यार्थी जायचे, एखादा चांगला विद्यार्थी इकडे जायचा. आणि 2-3 वर्ष केलेल्या कामाचे पुन्हा मोजदाद शेवटच्या वर्गात असतानाच्या वर्गात जायची किंवा त्याच्यात ती मिळून जायची. पण हा येस तीच तगडी बॅच असं मी म्हणतो. म्हणजे त्यानंतर मला वाटते दिग्विजयच्या बहिणीची एक बॅच होती. हा येस. मग 6 मध्ये पहिला सरकारी नोकर होता. येस. हा तर मग असं ते बरोबर काय व्हायचं ते वर्ग म्हणजे पाठवून द्यायचा. असो आपण एकाच शाळेत सगळे होते हे पहिलं आपण भाग्य समजूया. आणि मी सर खरं सांगतो दास्तावून घेतो. माझं थोडंसं 1 मिनिटाचं भाषण वर लांबेल. मला येडिनी पाणीत नोकरी कशी मिळाली हा माझ्या पुढचा प्रश्न. कारण मी काय म्हणणार, मला पंचायत समितीच्या सभापतीने काकाने विचारलं तुम्हाला कुठे टाकायचं. मी म्हणलं कुठेही टाका, मी शाळेत काम करून आलोय. वाळवे तालुक्यात काम करायचं काय अवघड आहे. म्हटले तुम्हाला गुटखेडीत टाकणार. नको म्हटलं गुटखेडीत नको, अजून माझी 20 वर्ष सेवा आहे. मग पुन्हा काय म्हणले, राहू दे म्हणले, गोटकीन नको तर राहू दे. मला दुसऱ्या राऊंडला म्हणले तुम्हाला भाऊचीत टावतो. मग मी जाऊन थेट काकाच्या पायास पडलो. मला भाऊचीत नको, तुम्हाला गोटकीन देत नको, तुम्हाला भाऊचीत नको, तुम्हाला कुठं टाकू म्हणले.
अहो म्हणलं एक माझं जन्मगाव आहे आणि एक माझी सासवड आहे म्हणून नको म्हणतोय. बरं म्हणलं ठीक आहे ह्यांना म्हणले बरोबर तिसऱ्या राऊंडला घ्या. मला तिसऱ्या राऊंडला घेतलं. एकच शाळा आणि एकच शिक्षक. म्हणले कुठं जायचं? म्हणले तुम्हाला आता एडीन पॅडला जायला लागणार. आईला म्हटलं एवढ्या जवळची गाव सगळ्यात शेवटी असून बी मला इतक्या जवळची शाळा मिळाली कशी? काय हरकत नाही म्हणलं जातो. आणि पुन्हा इथं आल्यानंतर मग ते बरेच किस्से, जुने किस्से, त्यावेळेचे जुने शिक्षक, जुने अनुभव माझ्या पाठीशी घेतले आणि आम्ही काम करायला चालू केलं. त्यावेळेच्या शिक्षकाने आम्हाला आधार दिला, काम करायचं कसं सांगितलं. आम्ही नवीनच होतो मी त्या काळी. आणि मग अशा आम्ही नवीन असणाऱ्या आणि तुम्ही शिकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अशा काळातली आपली त्या वेळापासून जडलेली एक प्रकारची नाती आज तुम्ही टिकवून ठेवली. याच्यासारखं भाग्य नाही. मी काय तुम्हाला मोठं सांगत बसणार नाही, पण मी एवढं सांगेन, वेळेचं, पैशाचं अगदी परफेक्ट नियोजन करा. हे सगळंच कळतं आपणाला, फक्त वेळ गेल्यानंतर कळतं. आणि म्हणून व्यायाम सरांनी सांगितल्याप्रमाणे व्यायामात लक्ष द्या. पैसे असतील तुमच्याकडे तर पैशाचं चांगलं नियोजन करा. हे जर केलं तर या आयुष्यात कोणीही अयशस्वी होत नाही. आणि हे वय आत्ताचं असं आहे की या सगळ्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करेन की तुम्ही सर्वांनी वेळ पैशाचं नियोजन करून आपलं आयुष्य असंच सर्वांच्या बरोबर खर्ची करा. आणि जर तुम्हाला याहीपेक्षा जादा काय करायचं असेल तर आपल्यापेक्षा पाठीमागं कोण आहे त्यांच्याकडे बघण्याची सवय ठेवा. जेणेकरून सगळ्यांना बरोबर घेतल्यानंतर जगण्यातला आनंद एकटं जगण्यापेक्षा नक्की जास्त असतो. एवढं मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर राजेंद्र बोलटे सर यांनी 2 मिनिटं मनोगत करावं. आपल्या सूचनेचं तंतोतंत पालन करतो. 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. कारण विज्ञान आणि गणिताच्या मास्तरने एवढा वेळ घेतल्यानंतर भाषेच्या मास्तरला जास्त वेळ घ्यायची आता सवलत नाही. आज 6 डिसेंबर विश्वरत्न मानवमुक्तीचे प्रेरणेते आणि संविधानाचे कर्ते आदरणीय माननीय बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करतो. त्यानंतर तुमचं सर्वांचं आभार यासाठी मानतो की आज 13-14 वर्षानंतर आपल्याला मी भेटता आला. आज ही माझ्या पुढे ह्या मुली ज्या दिसतात ते त्यांच्या युनिफॉर्म मधल्या सगळ्या त्या व्हरांड्यातनं पळणाऱ्या, स्लॅबवरनं पळणाऱ्या अशा दिसतात. आणि आज एका वेगळ्या ह्याच्यात बघताना खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. आणि मुलं पण सगळी ग्राउंडवर खेळायची, भांडायची वगैरे सगळं हे झालं. आणि हे सगळं मी बघितलं. त्या बऱ्यापैकी त्या आमच्या समोर मोठ्या झाला. आणि त्यानंतर आज ह्याच्यात बघताना खूप आनंद वाटला. ज्या कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुमची भरभराट हो. त्यानंतर तुमच्या जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाचा जावो इतक्याच शुभेच्छा व्यक्त करतो. कुठलाही उपदेश मी करणार नाही. कारण काय, म्हाताऱ्या माणसाकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं. ही प्रत्येक तरुण पिढीची मानसिकता असते. तुमची असावी काही वावगं नाही, आमचीही होती. आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद सर. यानंतर वैशाली नलवडे मॅडमना विनंती करतो त्यांनी 2 शब्द. सर्वांना नमस्कार. आज तुमचं गेट टुगेदर 10-11ची बॅच. मला वाटतं मी कन्या शाळेत 2007 पर्यंत होते. आणि ह्या सगळ्या चिमण्या माझ्या पुढंच. आम्ही खूप खेळायचं, हसायचं, दंगा करायचं. म्हणजे मुलींच्यात मी त्यांच्या बरोबरच असायचे नेहमी. आणि मुलींचा गराडा असायचा नेहमी. मी म्हणायचे सारखे काय पुरी सगळे ह्यांनाच फुलं बिलं आणून द्यायचं, आमच्याकडे काही येतच नाही.
तर खूप छान वातावरण होतं आणि अचानक माझी बदली पुन्हा 2008ला इकडे झाली. मला यायचं नव्हतं कारण मला मुलींची सवय लागलेली होती आणि इकडं बाप्पा अशी मोठमोठ्यानं त्यांना ओरडत असायचे, मारत असायचे, त्यामुळे भीती वाटायची. आणि बापू रिटायर झाले आणि माझी बदली साळुंखे सरांच्या बरोबर इकडे झाली. आणि मग ह्या मुलांच्या पहिल्यांदा मुलांच्यात म्हणजे खूप आगाऊपणा करणारी मुलं सगळी असायची, दंगा करणारी असायची. तरी पण ह्यांच्यात राहून राहून पुन्हा सवय झाली की मार दिल्याशिवाय गप्प बसत नाहीत. आणि मग मुलांच्यात सुद्धा रंगून गेले. तिकडं मुलींच्या बरोबर सगळे अनेक कार्यक्रम आम्ही साजरे करत असायचे, सारखे उपक्रम असायचे, रांगोळ्या काढायच्या, प्रत्येक सण अगदी उत्साहानं साजरा करायचा. आणि इकडं मात्र सारखं मुलांच्यावर अभ्यासाचे जास्त बर्डन असायचं. बापूंनी त्यांना कोंडूनच ठेवलं होतं तसं म्हणतात. तर कुठला उपक्रम नसायचा, कार्यक्रम नसायचा, गॅदरिंग नसायचं, काय नसायचं. पण इकडं आम्ही आल्यानंतर आम्ही ते इकडं उपक्रम सगळे सुरू केले आणि मुलांच्यात सुद्धा तसंच उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. आणि मग गॅदरिंगमध्ये किंवा आपल्या ग्रामपंचायतीच्या समोर कार्यक्रम होते त्याला मुलांनी सुद्धा सहभाग घ्यायला सुरुवात केली. पुन्हा खेळाच्या स्पर्धा असतील किंवा खेळाचं काय असेल तर त्यामध्ये सुद्धा आम्ही उत्साहानं सगळ्या स्पर्धेला इकडं तिकडं सगळीकडं जात होतो. आणि आज तुम्हाला हे जे सगळं इथं सगळे जे आपले मान्यवर सगळे बसलेले दिसत आहेत सगळे शिक्षक, मी जेव्हा पाहिले होते तसेच आहेत सगळ्याचे सगळे, काही सुद्धा फरक नाही, सगळे तसेच आहेत. आणि याचं कारणच असं आहे की तुम्ही सगळेजण तुमच्या सगळ्या लहान मुलांचे चेहरे आमच्या पुढं त्यांच्यावर खेळणं, हसणं, बोलणं, शिकणं, याच्यामुळे हे सगळे जसेच्या तसे आज राहिलेले आहेत. आणि खूप आज तुमच्यामुळं आम्हाला या सगळ्यांना सुद्धा भेटता आलं. त्यांना पाहिल्यानंतर मला पण खूप आनंद झाला की जुनी माणसं आपली बाबांना खूप वर्षांनी भेटली. आम्ही पहिल्या सुरुवातीला आलो तेव्हा मुख्याध्यापक मॅडम आपल्या धुमाळ मॅडम आमच्या वेळेला सुरुवातीला होत्या, खूप कडक होत्या. त्यावेळेला आम्हाला आबा, जेबी सर, जंगम सर, आप्पा यांनी वडिलांसारखं पाठराखण केली. आणि जे भट सर असतील, थोरात सर असतील, पाटील सर असतील, बहिणीसारखं त्यांनी मार्गदर्शन केलं की रडायचं नाही, खंबीर उभं राहायचं. आणि मग हळूहळू सवय झाली आपल्या सगळ्यांची. आणि आज मला 28 वर्ष झाली नोकरीला. या डिसेंबरला 10 डिसेंबरला माझ्या वयाची 50 वर्ष पूर्ण होतात आणि 19 डिसेंबरला माझी 28 वर्ष नोकरीची पूर्ण होते. तर खरोखर चांगल्या प्रकारचं कामकाज आतापर्यंत माझ्या हातून घडलंय आणि याचं मला समाधान पण वाटतंय की आज आपली बॅच इथं सगळी जी बसलेली आहे ती खरोखर सगळी सक्षम बनलेली आहे किंवा चांगल्या चांगल्या पदावर मुलांच्या आता त्यांच्याकडून त्यांची प्रगती ऐकली तर खरंच खूप खूप आनंद झाला. आणि अशीच तुमची आणखी उत्तरोत्तर प्रगती होत जावो एवढीच अपेक्षा मी व्यक्त करते. आणि गेट टुगेदर तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमची मी खूप मनापासून आभारी आहे. तुमचं पुढचं आयुष्य अगदी सुखी समाधानी जावं आणि असंच तुम्ही दरवर्षी गेट टुगेदर घ्या, आम्हाला बोलवू नका पण कमीत कमी तुमचा एन्जॉय करा. कारण आपलं आयुष्य असं खूप धक्काधक्कीच आहे आणि त्यातून आपल्याला थोडा वेळ काढून आपलं जर रिलॅक्स व्हायचं असेल, आपलं मन जर ताजंतवानं करायचं असेल तर असं सगळेजण मिळून भेटा, एन्जॉय करा आणि पुढची गाडी पुन्हा चालू ठेवा. एवढंच मी तुम्हाला सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर विजया मधने मॅडमना विनंती करतो. सर्वांना पहिल्यांदा नमस्कार. असं नसलं तर माझा आवाज मोठा आहे त्यामुळे काही अडचण येत नाही. आणि या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे माझे गुरुवर्य आहेत, प्लस यांच्या सानिध्यामध्ये यांच्या सहवासामध्ये म्हणजे हे सगळे माझे सहकारी आहेत आणि यांच्या सहवासामध्येच मी काम केलेलं आहे. पण या ठिकाणी आता काम केलेलं असल्यामुळे या सर्वांना अगोदर वंदन करते, तुम्हा सर्वांनाही वंदन करते, तुम्हा सर्वांना नमस्कार करते. फक्त 2 ओळीमध्ये मी एवढेच सांगते की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे पुनश्च एकदा या सर्वांना मानाचा मुद्रा करते कारण या सर्वांच्या मुळे आज मी इथे आहे. कारण या सर्वांची मला साथ लाभलेली आहे. तुम्हाला माहित असेल नसेल कारण मी कन्या शाळेमध्ये जवळजवळ 10 वर्ष सर्व्हिस केलेले आहे. 1989 पासून 1997 पर्यंत मी सर्व्हिस केलेले. पण माझे चिरंजीव आणि माझ्या ज्या कन्या आहेत या कन्यांचा आणि चिरंजीवांचा तसं पाहता माझा जास्त
सहवास नाही किंवा जे त्यांना मी ओळखतही नाही, पण त्यांनी आज या ठिकाणी ज्योती विद्यालयामध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे किंवा हा कार्यक्रम आयोजित केला. मग हा कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागं तुमचा अक्षय पाटील म्हणजे हे जे चिरंजीव आहेत, त्यानंतर प्रशांत पाटील, हे एक मला वाटतं जवळजवळ 15 दिवस येऊन त्यांनी मला म्हणजे विचारलं की मॅडम आम्हाला या ठिकाणी माझी विद्यार्थी मेळावा काय करायचा आहे, घ्यायचा आहे, त्यावेळी त्यासाठी तुमचं मला सहकार्य मिळेल का किंवा सहकार्य कराल का? तर म्हणलं आवश्यक, काही हरकत नाही, या ठिकाणी माझं सहकार्य असेल, फक्त कुठे घेणार आहे, काय नियोजन आहे, एवढं मला सांगा. त्यांनी खरोखर म्हणजे अगदी या 15 दिवसामध्ये आधी मध्ये येऊन सगळा म्हणजे जो काही नियोजनाचा भाग आहे ते सगळं नियोजनाबद्दल मला सगळी माहिती दिली, इतिवृत्त सगळं सांगितलं. पण त्याच वेळेला ते एक गोष्ट सांगून गेले की आम्हाला म्हणजे 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना काय करायचंय, गणवेश घ्यायचंय. काय करायचंय, 5-5 विद्यार्थ्यांना गणवेश घ्यायचंय. त्यावेळी मी म्हटलं गणवेश घेण्यापेक्षा, कारण आम्ही दरवर्षी सगळ्या मुलांना म्हणजे ज्यांना आवश्यक आहे अशा मुलांना आम्ही सगळे शिक्षक आणि मी गणवेश देत असते. फक्त मला मुलांच्यासाठी की बोरचं पाणी आहे, तपासलेलं आहे, 100% पिण्यास योग्य आहे, पण माझी एक इच्छा आहे की सगळ्या बऱ्यापैकी मी सुविधा केलेल्या आहेत, पण एक जे पाण्यासाठी तुम्ही मला फिल्टर दिलं तर बरं होईल. मग शेवटी तुम्ही तुमचा विचार करायचा आहे. ते म्हणले ठीक आहे, पण तरी सुद्धा मला प्रत्येक वर्गातली 5-5 नावं द्या. त्या म्हणजे तसं मी यादी दिली, पण ती यादीचा पुन्हा त्यांनी विचार केला नाही आणि मला जे आवश्यक होतं ते त्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी मला भेट वस्तू म्हणून दिलेलं आहे. यासाठी तुम्हा चिरंजीवाचं आणि कन्यांचं पुन्हा हार्दिक हार्दिक आभार आणि अभिनंदन, कारण ही वस्तू आम्हाला आवश्यक होती आणि आवश्यक वस्तू मिळाल्यामुळे मला समाधान आहे. आता या ठिकाणी जास्त तुमचा माझा संबंध नाही, पण या ठिकाणी मी या पदावर कार्यरत आहे म्हणून एक गोष्ट सांगते की तुम्ही जे तुमच्या सगळ्यांचा वृत्तांत पाहिल्यानंतर किंवा सगळ्यांनी माहिती सांगितल्यानंतर तुम्ही प्रत्येक विविध क्षेत्रामध्ये अगदी चांगल्या गोष्टीवर कार्यरत आहात, हा मला अभिमान आहे. कारण ज्या वेळेला मी इथं आले त्यावेळेला मी बऱ्याच पालकांच्या तोंडून ऐकलं की आमचे विद्यार्थी फक्त पोलीस क्षेत्रामध्ये जातात किंवा कुठेतरी शिपाई पदावर जातात, तेव्हा आमच्या मुलांनी चांगल्या क्षेत्रामध्ये साहेब म्हणून नाव कमावं असं काहीतरी करा. पण आज मी इथं या बॅचला शिकवलेलं नाही, पण तरी सुद्धा ही बॅच खरोखर चांगले आणि क्लास 1 पोस्टवरती आहेत म्हटल्यानंतर चिरंजीव कन्या मला समाधान वाटलेलं आहे. आणि हाच जो आदर्श आहे, मी 5 वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे, की या मुलांना सुद्धा दिलेले आहे. माझा निकाल 100% आहे आणि एव्हाना माझा यावेळचा विद्यार्थी जो आहे तो बोर्डामध्ये म्हणजे केंद्रामध्ये पहिला 97%चा विद्यार्थी आहे. इथून पुढे सुद्धा तुमच्यासारखेच विद्यार्थी मी भले आता 5-6 महिने, पण माझ्या पाठीमागे असणारे सगळे सहकार्य हे सहकार्य हे काम गुणवत्तेचं पूर्ण करतील आणि तुमच्या गावाला म्हणजे इच्छा आहे की आमचं संपूर्ण गाव साहेबांचं गाव म्हणून गणलं जावं, आमच्या गावामधले सगळे विद्यार्थी चांगल्या पदावर जावेत, ही जी तुमच्या पालकांची इच्छा आहे ती इच्छा अवश्य हे शिक्षक पूर्ण करतील आणि मी आहे तोपर्यंत सुद्धा पूर्ण करण्याचा बराचसा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा या ठिकाणी पुनश्च एकदा तुमचं सर्वांचं या ठिकाणी सर्वजण वेळात वेळ काढून आपल्या म्हणजे धक्काबुक्कीच्या जीवनातून बघा किंवा प्रत्येक जण या धावपळीत असतो, प्रत्येक जण आपापल्या व्यापामध्ये असतो, कारण बऱ्याच जणांची लग्न वगैरे झालेले आहेत, त्यामुळं सगळेजण व्यापात असतात, प्रापंचिक व्यापात असतात. या प्रापंचिक व्यापातून या सर्वांनी वेळ काढून या ठिकाणी या मेळाव्यास उपस्थित राहिलात त्याबद्दल माझ्या परिवारातर्फे कन्याशाळा असेल किंवा ज्योती विद्यालय असेल आम्हा सर्वांतर्फे तुमचं पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला माझ्याकडून सदिच्छा आणि तुमचं आरोग्य अगदी सुखा समाधानानं जावं, पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून सदिच्छा. एवढं बोलून थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर अश्विनी पाटील मॅडमना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे की कारण यात एक दोघ जण असे आहेत की ज्यांनी मला जन्मापासून पाहिलेलं आहे आणि बरीच मंडळी अशी आहेत की त्यांनी मला
ॲज अ टीचर म्हणून माझी जी सुरुवात होती त्याला बोट धरून चालायला शिकवलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि यात असेही शिक्षक आहेत जे आता माझ्यावर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तर हे जे सक्षमतेचं जे आहे बीज ते यांच्यामुळे इथंपर्यंत आता उभं आहे. त्यामुळं आणि त्यांची सगळ्यांची भेट तुम्ही आम्हाला घालून दिली त्याबद्दल खरंच तुमच्या बॅचचे मनापासून आभार. धकाधकीचं जीवन आहे, रोजची सगळ्यांची धावपळ आहे. कधीतरी अशी उडत बातमी येते, कुणाचं काय चाललंय हे कळतंय, पण आज प्रत्यक्ष समोर बघणं. एस पाटील सरांची तर माझी किती वर्षानंतर भेट झाली आणि सरांना बघून खरंच खूप छान वाटलं. कारण जसे मी अंतरित सरांना पाहिलं होतं सर रिटायर होतात तसं आजही ते सर आहे असेच आहेत. काही नेहमी उत्साही आणि समोरच्याच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करून देणारं त्यांचं वक्तव्य नेहमीच असतं. तर अशी सगळी मंडळी आहेत. याच्यामध्ये तुम्ही हेही अनुभवलं असेल की मगापासून की हळूच काहीतरी आप्पा सर म्हणतायत आणि आमच्यात खसखस पिकते. आमच्यात विनोद होते ना आम्ही हसतोय. म्हणजे एक हेल्दी वातावरण कसं असावं स्टाफमध्ये त्याचं अगदी जिवंत उदाहरण आहे की आप्पा सर ज्या स्टाफमध्ये आहेत त्या स्टाफमध्ये कधीही तणाव असणार नाही, कधीही नाही. खरं तर मला त्यांच्याबरोबर एका स्टाफवर काम करायची संधी नाही मिळालेली, पण त्यांचे किस्से इतके ऐकलेले आहेत की ते ऐकूनच असं खूप छान वाटतंय की खरंच मी मिस केलं काय की त्यांच्यावर मला काम करायची संधी मिळायला पाहिजे होती. असो, हे सगळं आमचं कुटुंब आज एकत्र आलं ते तुमच्यामुळं, त्यामुळे तुमचं मनापासून आभार. मगाशी सरांनी एक प्रश्न सांगितला की AI येतंय, पण कितीही AI येऊ दे टीचर रिप्लेस नाही होणार. AI कांट रिप्लेस टीचर. कारण इमोशन्स, प्रोसेस ऑफ लर्निंग हे AI नाही देऊ शकत. त्यामुळं AI अजिबात शिक्षकांना पर्याय म्हणून असू शकणार नाही याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि किती 4G, 5G, 6G, 7G येऊ दे, गुरुजी ऑलवेज टॉप. दुसरं असं की अक्षय आणि त्यांचा ग्रुप वरचेवर भेटायला येत होता. त्यांनी इच्छा व्यक्त केली की असं गेट टुगेदर घ्यायचं आहे. मला लाली एक डोळ्यासमोर आली कारण वरचेवर आधीमध्ये भेटलेली. पटकन आठवणाच केलं त्या बॅचला अजून कोण होतं, मग बिंदगी आठवली. आता तिचा चेहरा बघितला, हे सगळ्यांचे चेहरे बघितल्यावर मग सगळं आठवलं, अरे ह्या बॅचचा आपण डान्स किती छान बसवला होता. आणि त्यामुळे खूप क्लोज रिलेशन आमचं तयार झालं होतं. खरं तर मुलांसाठी फक्त इयत्ता 7वीला त्यांना मी ज्योतीमध्ये शिकवलं, परत माझी बदली झाली. 8वी 9वीला ह्या मुलींना शिकवलं, परत माझी इस्लामपूरला बदली झाली. म्हणजे तसा 3 वर्षाचाच कालावधी, पण अतिशय क्लोज. म्हणजे त्यांनाही वाटत नव्हते की ह्या शिक्षिका आहेत आपल्या आणि मलाही असं वाटत नव्हतं की मी ह्यांची शिक्षिका आहे. इतकं छान आमचं रिलेशन होतं. आणि अशा सगळ्या ह्या माझ्या मुली आज इथं सगळ्या समोर एका वेळेला आल्या, त्यामुळे खूप छान वाटते. त्यांनी हा प्रस्ताव मांडल्याच मी विचार करत होते की या बॅचचं जर आहे म्हणलं की काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे तर युनिफॉर्मपेक्षा आणि पाण्याचं फिल्टर वगैरे करायचं तर अजून शाळा पॅक नाही झालेली, तेव्हा काय घ्यावं हा प्रश्न पडला होता. तर उत्तर तुमच्यातच होतं की AI आले. आणि अभ्यासक्रम मंडळावर काम करत असताना आता लक्षात आले की AI शिवाय पर्याय नाहीये, कारण अभ्यासक्रमातच ते आलेलं आहे. तर हे करत असताना साहित्य असणं गरजेचं आहे. आता कॉम्प्युटर वगैरे पाहिजे तर त्याला खूप हे आहे की उंदरांचा त्रास आहे, भोवतीचं जरा शेती वगैरे असल्यामुळे. मग विचार केला आपण सुरुवात करूया टॅब. एक टॅब ह्या बॅचनं जर दिला तर इतर बॅचना पुन्हा जरा थोडे प्रोत्साहन मिळेल की आपण अशीच काहीतरी वस्तू देऊया. आणि थोडे थोडे जर एकत्र झाले तर कदाचित वर्गातील सगळ्या मुलींच्या हातात तो टॅब असेल आणि मुली त्याच्यावर शिकतील. या विचाराने मी त्यांना ती मागणी केली. मला आश्चर्य वाटते की त्यांनी सेकंदाचाही विलंब न करता लगेच हो म्हटलं. मॅडम तुम्हाला पाहिजे तो टॅब तुम्ही ऑर्डर करा, आमच्या बॅचकडून तो आम्ही देऊ. तुम्ही फार मोठा आदर्श ठेवला इतर बॅचसाठी. कारण आता हळूहळू असं झाले की तुमच्या मनात आलं, तुम्ही एक ग्रुपनी ठरवलं म्हणून गेट टुगेदर घेतलं असं न राहता आता नवीन NEP नुसार शाळांनाच कंपल्सरी झालंय की प्रत्येक शाळेनं माझी विद्यार्थी संघ स्थापन करायचा आहे, त्याचा अध्यक्ष ठरवायचा आहे, सल्लागार समिती आहे, पालक त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांनी दरवर्षी गेट टुगेदर घ्यायचे, शाळांनी घ्यायचे. तेव्हा तुमची जबाबदारी आता हळूहळू शाळांकडे येते. त्यामुळे हळूहळू आता प्रत्येक बॅच कदाचित शाळेपर्यंत पोहोचतील. आता ह्या वर्षी पण आमचे असं डोक्यात आहे की ह्यावेळेला गावची जी यात्रा असते त्या दरम्यान एक गेट टुगेदर ठेवूया. बऱ्याचदा मुली ज्यांची लग्न झाल्यात बाहेर गावी आहेत त्या यात्रेला तर हमखास येतात. तर त्या निमित्तानं त्या शाळेला भेट देतील, शाळेत काय बदल झालेत त्या बघतील
पूर्वी कसं होतं, आता कसं वातावरण आहे, नवीन बदल अजून काय झालेत, त्यांच्या वेळची शिक्षण पद्धती आणि आताची पद्धती याच्यात काय झालेत बदल, हे बघून त्यांना आनंद वाटेल. काही अजून त्यांची, तर आता बाहेर तुम्ही फिरताय तर तुम्हाला अजूनही माहिती की काय बदल असायला पाहिजेत ते तुम्ही सुचवाल. ही विचारांची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. त्यासाठी असं एक गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करायचा असा आमचा मानस आहे. तो लवकरच आम्ही तो करू. आमच्या मागणीनुसार तुमच्या बॅचनं तो विचार केला आणि ती वस्तू आम्हाला दिली, त्याबद्दल कन्या परिवाराकडून खरंच मनापासून आभार. आणि व्यक्तिगतरित्या माझी वडीलधारी मंडळी मला भेटवली त्याबद्दल आणखीन एकदा मनस्वी आभार. तुम्ही आताच्या टप्प्यावर आहे, तुम्हाला सांगितलेलं सगळ्यांनी की आरोग्य जपा, नियोजन ठेवा प्रत्येक गोष्टीचं, घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना जपा. जरी वयस्कर लोकांचं काही पटत नसलं तरी त्या आहेत म्हणून तुम्ही आहात, म्हणून त्यांना विसरू नका. आणि आम्ही कुठेतरी जे काही संस्कार केलेत त्याचाही विसर पडू देऊ नका. ह्या एवढ्या गोष्टी पाळा आणि पुन्हा लवकरच भेटू हे आश्वासन देऊन थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर विद्यार्थी प्रवीणला मी विनंती करतो. व्यासपीठावरचे सर्व जिल्हा परिषद कन्या शाळा आणि ज्योती विद्यालयाचे आजी माजी गुरुवर्या आणि माझे मित्र आणि मैत्रिणी, सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी इथं आल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तर सर्वजण वेळात वेळ काढून इथं आले त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो. आमच्या बॅचचं एक वैशिष्ट्य आहे, आम्हाला तू कुठल्या वर्षी कुठल्या वर्गात होतास हे सांगायला वेळ नाही लागत, कारण आम्ही 2001ला पहिलीत, 2ला दुसरीत आणि 10ला दहावीत. तर 2001 पासून आमचा असा प्रवास सुरू झाला. माझा 1 वर्ष आधीच मी जिल्हा परिषदेमध्ये एका वेळी 2 वर्गात बसायचो, म्हणजे पुढच्या वर्गात बसून मागच्या वर्गाची परीक्षा द्यायचो. तर मुलांनी सरांनी आणि सुतार सरांचं मार्गदर्शन त्या काळात मला लाभलं आणि त्यानंतर 5वी ते 7वी मी ज्योती विद्यालयामध्ये होतो. तर आयुष्याच्या एकदम सुरुवातीच्या काळात आमच्या सगळ्यांच्या आयुष्याचा पाया भक्कम करण्याचं काम आपल्या शिक्षक वृंदांनी केलं. म्हणजे छोटे छोटे मातीचे गोळे तुमच्या हातात आले आणि तुम्ही त्याचं एक खूप चांगलं शिल्प आता तुमच्या समोर उभं आहे. हा आनंद तुमच्या डोळ्यात बघताना खूप आम्हाला आनंद होतो. आणि एक म्हणजे फक्त आमची बॅचच नाही, अशा गावातल्या कितीतरी पिढ्या तुम्ही घडवल्या, त्याबद्दल म्हणजे शब्दात तुमचे आभार व्यक्त करणं शक्य नाही. पण खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही जे काही शिकवणी आम्हाला दिल्या त्याच आम्हाला आज बाहेरच्या जगात आम्ही वावरताना कामाला येतात आमच्या. आणि तो धाक, तो ती म्हणजे मार दिलेला असतो आजकाल नाहीये, पण खरंच त्या गोष्टी कुठंतरी घडवून जातात एक व्यक्ती म्हणून. आणि त्यामुळेच आम्ही जे काही आज उभे आहोत. बॅचमधले तुम्ही आता सगळ्यांनी ऐकलं असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात सगळे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. अगदी देशाच्या सीमेवर लढण्यापासून ते IT क्षेत्रामध्ये भरपूर लोक आहेत, मेडिकल फील्डमध्ये आहेत, प्रशासकीय सेवेमध्ये चांगल्या अधिकारी पदावर आहेत. आणि खूप खूप जणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेत, उत्तम शेती करतात. अगदी आमचा रिक्षावाला फक्त पुण्यात नाही फिरत, तो जग फिरून आलाय. तो खूप वर्ष मलेशियामध्ये त्याने हॉस्पिटॅलिटीमध्ये काम केलंय. तर असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्याचं कुठंतरी खूप मोठा सिंहाचा वाटा या शिक्षकांचा आहे याच्यामध्ये. आणि म्हणजे ह्या माध्यमातून आता मॅमने एक संकल्पना मांडली, मला त्यावरतीच थोडंसं बोलायचं होतं. मी 7वी पर्यंत इथं होतो. 7वी नंतर मी सैनिक स्कूल तासगावला गेलो आणि नंतर मग कोल्हापूर आणि पुण्यामध्ये माझं इंजिनिअरिंग झालं. तर इंजिनिअरिंग कॉलेज आणि सैनिक स्कूलचे आमचे अलुमनाय असोसिएशन आहेत, तसे आपले अलुमनाय असोसिएशन्स वगैरे असे काही नाही आहेत.
तर त्याचा फायदा एक होतो, जो कोविड काळामध्ये आम्हाला खूप झाला, लाईक सैनिक स्कूल आणि म्हणजे ह्या स्कूलच्या असोसिएशनचा असा होतो की इंजिनिअरिंगच्या असोसिएशनमध्ये सगळे इंजिनियर्सच असतात, पण जे आपण प्राथमिक किंवा माध्यमिक मध्ये येतात ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, लाईक आपल्याकडे डॉक्टर्स असतात, प्रशासकीय सेवेत, बँकिंगमध्ये असेल. तर एखाद्याला सपोज लोन पाहिजे, म्हणजे सैनिक स्कूलच्या आमच्या अल्युमिनी असोसिएशनमध्ये असे ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअप ग्रुप, आणि आता सोशल मीडियामुळे वगैरे खूप इझी झालेत गोष्टी. तर एक क्वेरी फक्त जाते की मला होम लोन घ्यायचं आहे, आणि असे 10 लोक आहेत जे चांगल्या चांगल्या बँकांमध्ये, म्हणजे फक्त आमच्या बॅचचे नाहीत, आता आमच्यापेक्षा 7-8 वर्ष मोठे असणारे पण ज्योती विद्यालयामधून बाहेर पडणारे ते आता खूप मोठ्या पदावर आहेत. आणि त्या म्हणजे एक जिव्हाळा असतो, मी सैनिक स्कूलमधून बाहेर पडलो, मी ज्योती विद्यालयामधून बाहेर पडलो, आणि अशी इझिली कामं आणि खूप फास्ट किंवा तुम्हाला मदत होते. किंवा प्रशासकीय सेवेत आता आमचा प्रणय अकलूजला आहे, तर तिकडं कोणी काय अडकलं तर एक क्वेरी टाकली किंवा कुठून तरी मेसेज गेला तर त्या गोष्टींचा फायदा होतो. तर तसं एखादा मॅम, म्हणजे तुम्ही आता म्हटलं की तुम्हाला ते करायचं आहे, तर आमच्या बॅचकडून तुम्हाला तो सपोर्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि खूप छान वाटलं आज आल्यावर. पहिला म्हणजे शिक्षकांची सगळ्यांना ओळख होती, पण आता चेहरे बदलले, प्रत्येकाच्या तोंडावर येत होतं की ओळखलत का सर मला. तर खूप छान वाटलं आज, आणि स्पेशली संयोजकांचं खूप खूप आभार की खूप चांगल्या पद्धतीनं हा इव्हेंट ऑर्गनाईज केला, आणि इथून पुढेही असे चांगले इव्हेंट्स किंवा चांगल्या गोष्टी ऑर्गनाईज करत राहू आम्ही. एवढंच बोलतो आणि माझे 2 धन्यवाद प्रवीण. यानंतर दिग्विजय दिलीप पाटील 2 शब्द बोलू. मी काय फॉर्मॅलिटी करणार नाही, कारण हे माझ्या सगळ्या असं घरचेच सदस्य असल्यासारखे, सो मी त्यांना दूर करणार नाही फॉर्मॅलिटी करून. मला असंच म्हणायचं होतं की माझ्या वडिलांना जे शिक्षक होते तेच मला शिकवायला होते, त्यामुळं त्यांनी माझ्या वडिलांना पण शिकवलं आणि त्याच्यामुळं मलाही शिकवलं. नंतर सगळ्यात महत्त्वाचं की हे गेट टुगेदर आयोजन केल्याबद्दल त्यांनी पुढाकार घेतला, त्यांचं मनापासून अभिनंदन आणि थँक्यू की तुम्ही हे सगळं घडवून आणलं. बऱ्याच जणांना मी 10वी नंतरच बघतोय. सुरुवातीपासून सांगायचं झालं तर ज्यावेळी मी ZP ला होतो त्यावेळी जयवंत पाटील सरांच्या क्लासमध्ये आम्ही फक्त 6 मुलं आणि 32 मुली होत्या. कारण तो बहुतेक माझ्या मम्मीमुळे जरा अट्टास झाला तो, किंवा जयवंत पाटील सरांच्या क्लासमध्ये जायचं आहे सगळ्यांना, म्हणून माझ्या बरोबर आणखी कोण येणार म्हणून असे 6 लोक निवडले की ते सरांच्या क्लासमध्ये जातील. त्याच्यामुळे सरांशी तर काय येणं जाणं काय भेटणं होतच असतं. पुन्हा नंतर सगळेजण ज्यावेळी 5वी ते 10वी मध्ये आलो त्यावेळी शामराव JB सर एकदम घरातलंच वातावरण होतं. पप्पांना ओळखत होते त्यामुळे त्यांनी काय मला मारायला कमी केलेच नाही. सगळ्यात एक आठवण सांगायची म्हणजे माई मॅडम आता आपल्यामध्ये नाही, म्हणजे त्या मला हिंदी शिकवायच्या. त्यांच्यामुळं म्हणजे माझं जे अक्षर होतं त्या मला खूप प्रॅक्टिस करून घेतली त्यांनी माझ्याकडं अक्षर लेखनाची. त्या मला सारख्या म्हणायच्या की तुझं अक्षर छान आहे तर तू तसंच कंटिन्युअस ठेव. एक आठवण होती त्यांची, त्या इथं नाही म्हणून मला सांगू वाटली. नंतर मोकाशे मॅडम तर एकदम मला बाळा बाळाच म्हणायच्या. मला काय म्हणजे असं तुम्हाला पण काय सांगायचं नाही, हा फक्त माझ्या आठवणी आहेत की ज्यांना मला होता फक्त उजाळा द्यायचा होता. त्यामुळे मी जास्त वेळ नाही घेणार, जेवणाची वेळ होऊन गेलेली आहे. धन्यवाद दिग्विजय. यानंतर प्राजक्ताला विनंती करतो. गणेश जायचं नाही, मी स्पीच थोडं ऐका.
आजचा दिवस खरंच आपल्यासाठी खूप खास आहे, कारण आपण 14 वर्षानंतर पुन्हा एकत्र इथं आलो आहोत आणि आपले सर्व गुरुजन वर्ग जे वेळात वेळ काढून इथं आले, तुम्ही सर्वजण जे बाहेर होता, काही खूप लांबून आले, काही घरकाम, मुलींच्या मध्ये तर माझी मुलं आहेत त्यांना शाळेत जायचं आहे, ते सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून त्या सगळ्या इथं आले. तर तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा मी खूप खूप आभार मानते. आणि सुरुवात कुठून करायची हेच मला समजत नाही, कारण आपल्या इथे आमचे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असतील, त्यांनी 5वी ते 10वीचे शिक्षक असतील, सर्वजण जमलेत. मी जेव्हा पहिलीत जायचं होतं मला, माझी शाळा तर जिल्हा परिषदेची शाळा आणि त्यांची भिंत आमच्या घराची भिंत एकच होती. त्यामुळं मी आले वर्गात पहिल्या दिवशी आणि तिथून पळून गेले. पण त्यावेळी जयवंत पाटील सर होते, जे मला घरापर्यंत न्यायला आलेले आणि ते मला म्हटले, त्यांनी त्यावेळी जे मला मार्गदर्शन केलं, सपोर्ट केला, त्यामुळे मी आजपर्यंत प्रत्येक तेव्हापासून मी शाळेत जायला लागले, प्रत्येक दिवशी शाळेत जायला लागले. त्यांनी केलेलं मार्गदर्शन तेव्हापासून मी टॉपमध्ये होते. म्हणजे मी सांगत नाही, पण त्यांनी जे मार्गदर्शन केलं की तुला भाषण करायचं असेल तू भाषण कर, तुला कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल ते कर. तर तेव्हापासूनचे जे स्टेज डेअरिंग असेल किंवा बोलायचं धाडस असेल, तर ते त्याच्या पाठीमागं सरांचा खूप मोठा हात आहे. त्यानंतर मी 5वी ते 10वी पर्यंत कन्या शाळेत आले. तर कन्या शाळेतले माझे सर्व शिक्षक, गोयटे सर असतील, थोरात सर असतील, अनिल पाटील सर, स्पेशली जेव्हा जय भवानीच्या आपल्या वक्तृत्व स्पर्धा असायच्या, सर मला फोर्स करायचे की तुला पार्टिसिपेट करायचे आहे. आणि मला अजून आठवते की मी जिल्हास्तरीय पर्यंत फक्त सरांच्या मध्ये गेलेले. तर खूप सरांनी आम्हाला खूप सारं मार्गदर्शन केलंय. आणि एक म्हणजे आम्ही 10वीत होतो आणि मॅडमनी जसं सांगितलं की त्यांनी एक नृत्य बसवलेलं आणि ते खूप चांगलं बसवलेलं आणि त्यावेळी त्यांनी डोंबारी नृत्य म्हणून त्याच्यात एक पार्ट होता आणि मला ते नृत्य करायचं होतं, जे की 2 काट्यांवर चालायचं होतं, जे आपल्याला काही जमत नाही, काही प्रॅक्टिस नसते. पण त्यांनी मला सांगितलं की तू ट्राय कर, ट्राय यू विल गेट इट. सो मी ट्राय केला आणि ते खरंच मला जमलेलं. त्यामुळं सरांनी सर्वांनी जे मार्गदर्शन केलं ते खूप खूप मोलाचं आहे, त्याची शब्दात मांडणी करू शकत नाही. आणि मॅडम जसं सांगत होत्या की आजचे जग हे एआयचं जग आहे. पण मला असं म्हणायचंय की एआय हे काय आहे की आपण एक मॉडेल ट्रेन करतोय, आपण एआयला डाटा देतोय, त्यानुसार ते ट्रेन होते. पण आमच्या काळी एआय नव्हतं, आमच्या काळी आपण सर्वजण होतात आणि तुम्ही सर्वांनी मिळून हे ह्युमन मॉडेल ट्रेन केलंय, जे आज इथं आहे आणि ते खूप मोठ्या लेवलला आहे. आणि मॅडम म्हटलं एआय कांट रिप्लेस, खरंच एआय कांट रिप्लेस ऑल गुरुजन वर्ग. ओके. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की शाळा संपते पण शालेय नातं कधीच संपत नाही आणि आपल्या आयुष्यातला प्रत्येक यशस्वी क्षण तो शिक्षकांच्या संयमाचा, त्यांच्या संस्काराचा आणि त्यांच्या आशीर्वादाचा प्रभाव आहे. आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, पण आपण कोण होणार हे शिक्षकांनी ठरवलं. आज आपण कुठेही काम करत असू, पण आपल्या यशाच्या पायामध्ये त्यांच्या शिकवणीचे दगड अजूनही मजबूत आहेत. सर्वांचे खरंच मनपूर्वक आभार. आणि शेवटी आपण पुन्हा भेटू असे म्हणते, पण यावेळी 14 वर्षांनी नाही, लवकरच भेटायचा प्लॅन करू. थँक्यू. धन्यवाद. यानंतर प्रणयला विनंती करतो. नमस्कार. प्राजक्ता एवढं माझं वक्तृत्व चांगलं नाही आहे, मला माग लागलेली आहे बोल परत चान्स भेटायचा नाही, बोलून घेतलेलं बरं. तर पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो सर. इथं बऱ्याच जणांनी बघितलेला असता, आता चेहरा पूर्णपणे वेगळा आहे, त्यामुळे मी ओळख करून देतो. मी प्रणय दिलीप पाटील, वडील शेती करतात. सध्या मी आरटी इन्स्पेक्टर या पदावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज येथे कार्यरत आहे. खरं तर मी ज्या पदावर आहे त्या पदावर पोचण्यासाठी जो पाया लागत होता तो पाया मला या सगळ्यांनी दिलेला आहे. आज जो कुठे आहे, मी ज्या पदावर आहे त्या लोकांमुळे आहे.
त्यामुळं मी खूप जास्त मनापासून तुम्हा सगळ्यांचा मी आभार मानतो. पहिली तर गोष्ट, इथं आल्यावर मला शाळेतला म्हणजे ज्योती विद्यालयामध्ये आलेला पहिला दिवस किंवा पहिला आठवडाच म्हणा आमचा तो आठवला. मराठी शाळेत काही एवढं मारायचे नाही. आणि इथं आलो बहुतेक पहिला दुसरा किंवा तिसरा दिवस असेल आणि ब्रेक झालेला, दुपारचा ब्रेक होता जेवणाचा, होणारच होता, एक 5-10 मिनिट होते आणि आमच्यातले सगळे लागले डबे वाजवायला आणि यांना बापू माहित नाही. आणि काय झालं, बापूंची एंट्री झाली तिकडून. आमचा वर्ग तो सुरुवातीलाच दिसलो, काय नाही बोलले, बघितलं, गेले 5 मिनिटात परत आले काठी घेऊन, ओळीने एक एक फोडून काढला, कोणाला सोडलं नाही. मध्ये एक ओळ झाली, जयराम भाऊ म्हणले, जयराम भाऊ दुसरी काठी घेऊन आले, एक फुटली की दुसरी. एवढं मारलंय आम्हाला सगळ्यांना. म्हणजे एक परवा दिवशीच एक न्यूज ऐकली की एका विद्यार्थ्याला मला वाटतंय 15-20 उठाबशा काढायला लावल्या, ते आजारी पडलं काहीतरी, असं काहीतरी होतं. त्या वडिलांच्या पालकांनी कंप्लेंट केली, असं काहीतरी विषय झाला, पूर्ण माहित नाही. ते मला असं वाटलं, भावा तू माळी सरांचा चपण्यातच 2 खायला पाहिजे. मी खाल्ल्यात. आयुष्यात सगळ्यात जास्त कुणाला हात लागत असेल तर माळी सरांचा म्हणलं. आणि त्याचे पालक कंप्लेंट करतात. आमच्या वेळी घरात विषय गेला की तिथं आणि 4-5 आहेत, त्यामुळे घरात सांगायचं कोणाला धाडत नाही. आणि इथं प्रत्येकाची माराई स्टाईल वेगळी. चौगले सरांच्याकडे शिट्टी असायची ग्राउंड, शिट्टीला दोरी, पायाचा 2-4 दिला ना सरळ व्हायचा. त्यानंतर नलवडे मॅडमची एक वेगळी सवय होती, डोक्यात असे मारायचे, ते पण झणझण्या द्यायच्या. आणि कांबळे सर तर पळून 1-2 नाही 15-20 एकावे लालच झाला पाहिजे, असा विषय होता. त्यानंतर एस आबा गोड बोलून पहिल्यांदा विनोद वगैरे करणार, मारायला लागली परत ऐकायचं, शिव्या तर ऐकायच्या म्हणजे बादाड म्हणून बडवायची. तर इथं आल्यावर त्या सगळ्या आठवणी एकदम ताज्या झाल्या. वर्गात असतील, वर्गातली केलेली मस्ती असेल, त्यानंतर इथं खेळलेले खेळ असतील. आजची लोक ते मोबाईल PUBG खेळ, कुठं ती फ्री फायर, काय काय वेगवेगळे आहे. आमच्या वेळी खेळ आट्यापाट्या, कुठं ते गोलातनं बाहेर काढ, सगळ्यात डेंजर. साहेब सर तो टीव्हीवर प्रदर्शित झाला ना तर बॅनच करते. एवढे मारायचे, मारलं तर रडायचं नाही, का तर दिवसभर ऐकून घ्यायला लागतं. तर रोज एखादा शर्ट फाटलेला आहे. म्हणजे ह्या पद्धतीचे खेळ आता आहेत का? ते आता कुठेच बघायला मिळत नाही. म्हणजे इथं आल्यावर त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. सगळेजण, प्रत्येक जण आपल्या म्हणजे ह्याच्यात व्यक्तिगत जीवनात व्यस्त आहे. कोण नोकरी करते, कोण शेती करते, कोण व्यवसाय करते, कोण पुढारी होते. म्हणजे सगळे आपापल्या जीवनात व्यस्त आहेत. सगळ्याला टेन्शन आहे. ज्या प्रत्येक कोणाला नोकरी लागलेली नाही त्याला नोकरीचं टेन्शन, ज्याला आहे त्याला टिकवायचं टेन्शन, असली तरी पगार होतोय का नाही त्याचं टेन्शन, लग्न झालेलं नाही त्याला लग्न होईल का याचं टेन्शन, झालंय त्याला. काल इथं रात्री मी ऍक्च्युली 9-10 वाजता इथं आलो, रात्री इथं आलो. कोणतर म्हणलं मला की एक जण कोणतर होता, त्याला इन्व्हिटेशन द्यायला गेल्यावर म्हणला बायको सोडत नाही. कोण अरे सोडत नाही, घरात आहे का तुला दावणीला बांधलं ते पहिला सांग. सगळे टेन्शन मध्ये, सगळे जे आहे तिथं. म्हणजे आमच्या वेळी तर जवळपास शाळा सुटल्यानंतर ना 2 गँग असायचे, एक वरनं जाणारी गँग आणि एक आंब्याखालची गँग. खतरनाक, त्यांचा तोडच नाही. ती गँग एक विषयच वेगळा होता त्यांचा. पण आंब्याखालनं जायला एक दिवस कॉमन असायचा सगळ्यांचा. वर्षातून एक दिवस वरचे पण खाली यायचे. कुठला दिवस माहितीये का? कन्या शाळेचं गॅदरिंग. त्या टाकीवर चढून बघायचे. दिसत तर काय नाही,
काय बघायचं तर आमचं कधी झालेलं नाही, त्यांचं होतंय ना तेवढं बघा. दिसत काय दिसत नव्हतं, फक्त आवाज येत होता. म्हणजे एवढी मजा आम्ही केलेली आहे, ते दिवस खूपच अविस्मरणीय आहेत. त्या सगळ्या म्हणजे काय असतील आठवणी एकदम इथं ताज्या झाल्यासारखं वाटलं आणि खरंच खूप जास्त बरं वाटलं इथं. इथून पुढे पण आपण असंच आयोजन करत राहू. यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला, प्रशांत असेल, आपला अक्षय असेल, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद प्रणय. यानंतर मला सांगायला एक आनंद होतोय की आपल्या बॅचमध्ये एक सिंगर देखील आहे. तर मी प्रफुल्लला विनंती करते की त्यांनी एक सॉन्ग सिंग सगळे माझे मित्र मैत्रिणी गाण्यासाठी फोर्स करतात. त्यासाठी सगळ्या मित्रांच्यासाठी मैत्रिणींच्यासाठी एक छोटस गाणं घेतो. आतापर्यंत जेवढे सगळ्यांनी जो वेळ घेतला त्याच्यापेक्षा एक 5-10 मिनिटं मी एक्स्ट्रा घेईन, त्यामुळे सुरुवातीला क्षमास्व. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. जतन केली अन रत्नासारखी, जतन केली अन चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. लेक ज्या वेळेला माहेरीला जाते त्यावेळेला आईची अवस्था काय होते? माझी आई रडते पदराला धरुनी, माझी आई रडते पदराला धरुनी, माझी हरीण चालली आज कप सोडूनी, माझी हरीण चालली
आज कळप सोडूनी चिमणी माझी उडून गेली. बापाला स्वतःच दुःख लपवता येत नाही, त्यासाठी बाप कसा रडतो? आणि माझा बाप रडतो मंडप धरुनी, माझा बाप रडतो मंडप धरुनी, माझ्या हृदयामधलं काळीज चाललं सोडूनी, माझ्या हृदयामधलं काळीज चाललं सोडूनी, अन चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. मन भाऊ भाऊ बहीण रडते गळ्यात पडूनी, भाऊ बहीण रडते गळ्यात पडूनी, माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडूनी, आणि चिमणी माझी उडून गेली. आणि सगळ्यांच्यासाठी ही लास्टची लाईन. अहो ज्याची होती त्यानंच नेली, आणि ज्याची होती त्यानंच नेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, आणि चिमणी माझी उडून गेली. धन्यवाद प्रफुल्ल. धन्यवाद प्रफुल्ल. बोल ना. त्यानंतर नीता चौगले बोल. आधी शिक्षकांचे एवढ्या दिवसानंतर भेटल्यावर शिक्षकांना आठवण झाले चेहरे. मला जास्त असं ही बोलायचं नाही, पण माझ्या बाबतीतला एक किस्सा मला सांगायचा आहे. थोरात सरांचं सांगते. माझंही आजोळ आहे, माझं गाव चांदवडे आणि आजोळ आहे. सुट्टी लागली की नेहमी सर मला म्हणायचे की तू सुट्टीला कुणीकडे जाणार, तू सुट्टीला कुणीकडे जाणार. सर आधी मला दिवाळीची सुट्टी असू दे, उन्हाळीची सुट्टी असू दे, आधी तुमचा किस्सा मला आठवते. मी त्यांना म्हणायची मामाच्याच गाव आहे, मी मामाच्याच गावाला सुट्टीला जाणार. आणि तुम्हाला सांगते मी MPSC पण करते सर. आधी मला गणित MSc गणित मध्ये केले आणि अशा शाळेत शिकलोय की हे असते आपलं खडकावर ना वृक्ष तयार करायला त्रास होतो, पण तो त्रास मी थोड्या मार्क मध्ये जाते. अजून मी प्रयत्न करते, पण मला गायडन्स करतात ते म्हणतात तुझ्या स्टॅमिना किती आहे. मी हे सांगते की मी शाहू फुलेंच्या शाळेत शिकलोय, ते मला स्टॅमिना आहे. आणि S.V. पाटील सरांची मला आवर्जून आठवण होते. मॅडम गणित विषयाचं माझं इतका हातखंड काम झाले, पण शुक्रिया 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 शुक्रिया, आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत, आपके समर्पण को सलाम. शुक्रिया 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 शुक्रिया. हाथ थाम के आपने है हमको सब सिखाया, माफ की गलतियां संभाली जब भी लड़खड़ाया. शुक्रिया 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 शुक्रिया. केक कापल्यानंतर सर्व आपले माजी विद्यार्थी आहेत त्यांनी टाळ्या फक्त वाजवायचे आहेत. सर लावा हात लावा.
टाळ्या वाजवा सर्वांनी. सर मधले मॅडम काय म्हणते बघा, नुसता केक कापू नका, पार्टी द्यायला लागल. गाण्याला पहिला घ्या. कंट्रोल. बसून घ्यायचंय सर्वांनी. मुलींच्या द्या. प्राजक्ताला द्या केक सर. आज आपल्या ज्योती विद्यालय कन्या शाळा निपाणी सन इयत्ता 2010-11 बॅचच्या वतीने शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार व आजी माजी विद्यार्थी, आजी माजी आता चालू शिक्षक यांचा आज आपण कार्यक्रम संपन्न करत आहोत. एकंदरीत कार्यक्रम घेत असताना जवळजवळ 4-5 महिने झालं आमचं प्लॅनिंग झालं कार्यक्रमाचं, गेट टुगेदरचं, आणि एक 15-20 दिवस झालं कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने 100% गती घेतली. त्यामुळे आज कार्यक्रम आमचा संपन्न होत आहे. मला सांगायचं एकच सर्व शिक्षकांना व विद्यार्थी मित्रांना आहे की ज्यावेळी संकल्पना आली, ह्याच्या आधी एकदा आमचे वसंत पाटील गुरुजी त्यांच्या बॅचचा सुद्धा गेट टुगेदर ह्या पद्धतीने झालेला. त्यावेळी तिने त्यांच्या फॅमिलीची सर्व फॅमिली असतील, शिक्षक शिक्षकांची फॅमिली सर्वांना तिने बोलवून कार्यक्रम संपन्न केला. एक आम्ही ह्या शाळेतनं घडलो, ह्या शाळेनं आम्हाला पाया भक्कम केला. जीवनाला काहीतर आमच्या वळण वाट द्यायचा शाळेनं आम्हाला काहीतर शिक्षकांनी शिकवलं. ह्या शिक्षकांचं काहीतर देणं लागतो. ह्या हेतून आम्ही आज तुम्हाला बोलवून तुमचा सत्कार केला. यासाठी मला शब्द नाहीत, मीही भारावून गेलो. ज्यावेळी आमचे कांबळे सर उजगावला असायचे, सर म्हटले अक्षय कशाला पत्रिका देताय, व्हॉट्सअप करा मी येईनच. सरासनी पण सरांनी रात्री व्हॉट्सअप बघितलं नव्हतं, तरी सर आवर्जून उपस्थित राहिले. सरांच्या बरोबर फक्त मी आमचा अवधूत सुतार असेल त्याच्यापासून पत्रिका दिली, तर त्यानं काही पोच केली नाही सर, त्याबद्दल मी क्षमा तुमची मागतो. कारण एकंदरीत सर्व आता असतील, अनिल पाटील सर असतील, आप्पा असतील कणेगावचे, राजकुमार थोराचा असतील, शामराव पाटील सर असतील, JB पाटील सर असतील, जंगम सर असतील, माई सर असतील, कांबळे सर असतील, बोईटे सर असतील, सुतार सर असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे मुलानी सर असतील, कन्या शाळेचे शैलेश पाटील कणेगाव सर असतील, माने सर असतील, जयवंत पाटील सर असतील, ठोंबरे भाव असतील मालेवाडचे, कृष्णात पवार सर असतील, वैशाली शिंदे नलवणे मॅडम असतील, आमच्या निपाणीच्या शिंदे मॅडम असतील, मोकाशी मॅडम असतील, आणि माझी आजी प्रभावती पाटील असतील. सर्वांना आम्ही घरी जाऊन पत्रिका देऊन ज्यावेळी सर्वांच्या घरी आलो, सर्वांनी तुमचं काय चाललंय सरांचं सुद्धा प्रत्येक सरांचं मन भारावून गेलं. कारण प्रत्येकांचं चर्चा झाली, फॅमिली टू बाकीच्या गोष्टी झाल्या, आणि आवर्जून या म्हटलं. सर्वजण तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात, त्याबद्दल मी सर्वांचं शतशः आभार मानतो. आणि तुम्ही 10 वर्ष आम्हाने धीर दिला. आता इथून पुढे तुमचं 70-71 झाले, 75 होईल. आता धीर द्या, असं तुमचं आमचं काम तुम्हाच नाही आहे. नक्कीच तुम्ही केव्हाही फोन करा, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहे. कुठल्याही गोष्टी तुम्हाला अडचणी होते, काही नाही, फोन काही आमच्याकडून तुम्हाला मदत होईल, एवढंच तुम्हाला सांगतो. सर्व आमच्या लाडक्या बहिणी सगळे इथं माझे विद्यार्थी त्या सुद्धा आल्यात, आमचे सगळे विद्यार्थी आलेत. सर्वांचं मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.